साध्या सराच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। दरवेळी आपण नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि आजचा आपला व्हिडिओचा किंवा पॉडकास्टचा टॉपिक आहे आयुर्वेद आणि महिलांचं आरोग्य। तर यामध्ये आपण बघतोय की सध्या भारतामध्ये हार्मोन्स रिलेटेड बऱ्याच तक्रारी महिलांमध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्याचबरोबर थायरॉइड असेल किंवा अनेमिया, पीसीओएस, पीसीओडी अशा बऱ्याच तक्रारी महिलांच्या आरोग्याशी रिलेटेड आपल्याला दिसतात। पण यावर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे किंवा त्याची माहिती कशा पद्धतीने घेतली पाहिजे याबद्दल आजच्या आपण पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत। आणि या सगळ्याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुमेधा रानडे मॅडम। त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्यांचं BAMS झालेलं आहे आणि त्याचबरोबर योग डिप्लोमा त्यांनी केलेला आहे। चाइल्ड अँड अडॉलसंट सायकोलॉजी याची सुद्धा डिग्री त्यांनी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर गेले 10 वर्ष त्या आयुर्वेदमध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि बऱ्याच पद्धतीचे लेख त्या लिहितात आणि बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये त्यांचं लेखन हे बऱ्याच वेळा प्रकाशित होत असतं। त्यांच्याकडून आज आपण महिलांचं आरोग्य आणि आयुर्वेद याबद्दल काय सांगतं हे सर्व माहिती जाणून घेणार आहोत। चला सुरू करूया। मला सांगा, आयुर्वेदानं स्त्री आरोग्याबद्दल काय सांगितलंय? वा, छान प्रश्न आहे. आयुर्वेदानं स्त्री शरीराला खूप महत्वाचं स्थान दिलंय. पुरुष आणि स्त्री यांच्यात एक महत्वाचा फरक आयुर्वेद सांगतो, तो असा की स्त्री शरीरात 3 आशय हे पुरुष शरीरापेक्षा जास्त आहेत। तर ते कोणते? तर 2 स्तन्याशय आणि एक गर्भाशय। आणि गर्भाशयाला आयुर्वेदात धरा असं म्हटलंय। आपल्याला माहितीच आहे की पृथ्वीला धरा हा समानार्थी शब्द आहे। म्हणजे केवढं मोठं वर्णन आयुर्वेदानं केलं की धरा म्हणजे गर्भाशय, जिच्यात सृजनात्मकता आहे, सर्जनात्मकता आहे, नवनिर्मितीचं तिच्यात क्षमता आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना धरून ठेवणारं असं ते गर्भाशय आहे। त्यामुळे त्याचं आरोग्य नुसतं गर्भाशयाने मगाशी म्हटलं तसं स्तन्याशय आणि गर्भाशय ह्यांचं आरोग्य स्त्रियांच्या बाबतीत जपणं हे अत्यंत महत्वाचं आहे। आणि आयुर्वेद त्या दृष्टीनं वेगवेगळ्या अध्यायांमध्ये स्त्री आरोग्याबद्दल अनेक छान छान गोष्टी सांगतं। खूप खूप छान आयुर्वेदात स्त्री आरोग्याबद्दल सांगितलेलं आहे। बरोबर। आता आपण म्हणतो की महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स हा खूप दिसतोय हो, किंवा आताच्या ह्याच्यामध्ये जे आधीच्या काळात रोग होते पण फारसे दिसत नव्हते, पण ते आता आपल्याला निदर्शनास येतात। अगदी। तर मग ह्या हार्मोनल इम्बॅलन्स मध्ये मुख्य कारणं कोणती आहेत? तुम्ही काय सांगाल याबद्दल? खूपच हा महत्वाचा प्रश्न आहे। पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या बदललेली जीवनशैली, आधुनिक जीवनशैली आपण म्हणू। सुखसोयी खूप आल्यात, पण त्यामुळं शरीराची हालचाल कमी झाली आहे। नको ते आहार आपण घेतोय, विहार चुकीचे करतोय, मिथ्या आचरण होतंय आपल्याच्यानं आणि त्यामुळे रसधातू बिघडतोय। आता हा काय आहे रसधातू? तर आपण जो आहार घेतो, शरीरात पहिल्यांदा आहार पचल्यानंतर रसधातू तयार होतो आणि रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे सप्तधातू उत्तरोत्तर आपल्या स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरात तयार होतात। आता इथं हार्मोन हा आपला महत्वाचा विषय आहे। तर त्याबद्दल तर हार्मोन ह्याच्यात आयुर्वेदामध्ये रस आणि रक्त हे जे 2 धातू आहेत सप्तधातूपैकी पहिले 2, तर त्याच्या म्हणजे कोरिलेट आपण करू शकतो की रसरक्त म्हणजे हार्मोनशी संबंधित। आहार चुकीचा घेतला की त्याच्यातनं तयार होणारा रसधातू हा चुकीच्या रीतीने तयार होतो, जो रक्ताचंही पोषण चुकीच्या रीतीने करतो आणि इथंच हार्मोनल इम्बॅलन्स झाला असं आपण म्हणतो। तर महत्वाचं की चुकीच्या रीतीने घेतलेला आहार, बदललेली चुकीची आधुनिक जीवनशैली ह्याच्यामुळे आपल्या हार्मोनल इम्बॅलन्स खूप बघायला मिळतात। आणि महत्वाचं की पाळीच्या वेळी केला जाणारा चुकीचा विहार, की खूप उड्या मारणे, नको त्या गोष्टी खाणे, हे कुठंतरी हार्मोनल इम्बॅलन्सचं आत्ताचं कारण आहे असं मला वाटतं। बरोबर। आणि ही मुख्य कारणं जर आपण टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे या जर गोष्टी आपण थोड्याशा कमी केल्या तर कदाचित या सगळ्या गोष्टींवर आपण नियंत्रण आणू शकतो। नक्कीच मला फक्त एक थोडक्यात ऐकायला आवडेल की महिलांमध्ये, स्त्रियांमध्ये अगदी लहानपणापासून ते त्यांच्या वृद्धावस्थेपर्यंत ह्या कोणकोणत्या स्टेजेस आयुर्वेदात सांगितल्यात किंवा जनरल मेडिसिन्स मध्ये सांगितल्यात? अगदी मस्त। आयुर्वेदामध्ये मगाशीच म्हणलं तसं की स्त्री शरीराला शारीर असं आपण म्हणतो, शरीराचे ज्ञान म्हणजे शारीर। तर त्याच्या दृष्टीनं खूप वेगवेगळ्या स्टेजेस सांगितलेल्या आहेत, वेगवेगळी नावं सुद्धा त्याला दिलेली आहेत। पहिल्यांदा बालिका असते। बालिकेनंतर जेव्हा ऋतू म्हणजे रजस्वला किंवा तिचे पिरियड सुरू होतात तर ती स्टेज येते। त्याच्यानंतर तारुण्य अवस्था येते, तारुण्यानंतर गर्भिणी अवस्था येते, गर्भिणी अवस्थेनंतर सुतिका अवस्था,
ही हम्म. सुद्धा आयुर्वेदानं खूप उत्तम रीतीनं वर्णन केलेली आहे आणि त्याच्यातली पथ्य पण सांगितलेली आहेत. मगाशी जो तू प्रश्न विचारलास की आजकाल हे हार्मोनल इम्बॅलन्स का दिसतात, हो. तर सुतिका परिचर्या न पाळल्यामुळे सुद्धा अनेकदा हार्मोनल इम्बॅलन्स दिसतो. तर गर्भिणी, सुतिका आणि त्याच्यानंतर रजोनिवृत्ती हम्म. अशा वेगवेगळ्या स्टेजेस आयुर्वेदानं सांगितलेल्या आहेत. ह्या प्रत्येक स्टेजेसमध्ये स्थित्यंतर होत आहेत स्त्री शरीरात. म्हणजे पहिल्यांदा प्रत्येक बाळ जेव्हा ॲज अ म्हणजे फिमेल म्हणजे स्त्री म्हणून जन्माला येतं, तर तिच्यात हे 2-3 आशय असतातच. फक्त त्यांचं कार्य तेव्हा सुरू नसतं. हम्म. ठराविक काल आला की बीजांड तयार होतात आणि मग मासिक पाळी सुरू झाली असं त्याला आपण म्हणतो. आणि मग हळूहळू फर्टिलिटी म्हणजे स्त्री ही गर्भधारणेसाठी सज्ज होते. मग गर्भधारणेत पुन्हा युटेरसचा आकार वाढतो. बरोबर. सुतिकावस्थेत पुन्हा तो गर्भाशयाचा आकार कमी होतो. मग पुन्हा रेग्युलराईज सगळ्या गोष्टी होणं अपेक्षित आहे आणि रजोनिवृत्तीमध्ये पुन्हा गर्भाशय संकुचित होतो. तर ह्या सगळ्या गर्भाशयाच्या संबंधित आणि स्तन्याशयाच्या संबंधित या गोष्टी आहेत आणि म्हणूनच पुन्हा एकदा मी सांगते की गर्भाशय आणि स्तन्याशय ह्याचे आरोग्य जपणं हे स्त्रीनं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला किती हम्म. छान पद्धतीनं हम्म. तयार केलेलं आहे. म्हणजे खरंच. ही निसर्गाची एक निर्मिती असं म्हणायला अगदी काही हरकत अगदी नाही. अगदी. आणि ती इतक्या सुंदर पद्धतीने केली आहे. हम्म. आणि पण त्याची काळजी आपण तेवढी घेत नाही आणि त्यामुळेच वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांना आपल्याला आज सामोरं जावं लागतंय. हो हो. अजून एक असा एक प्रश्न आहे की आता आपण बघतो हम्म. की हम्म. हम्म. आधीच्या काळामध्ये हम्म. कसं व्हायचं की पिरियड्स 10वी नंतर म्हणजे ह्या हम्म. कालावधीत यायचे. पण आज बरोबर. बघायला गेलं तर खूप लवकर मुलींना मासिक पाळी सुरू होतीये. हो हो अगदी 6वी-7वीतल्या मुलींना सुद्धा एवढ्या लवकर सुरू हो. होते. तर याचं काय कारण असू शकेल? 6वी-7वी तू म्हणजे खूपच उशिरा म्हणालीस. 3री मासिक पाळी सुरू झालेले आपल्याकडे पेशंट येतात. बर. ह्याचं कारण आहे अतिपोषण. म्हणजे आपल्याला वाटतं की काय अतिपोषणाने कसं काय? तर अतिपोषणानं काय म्हणतो त्याला मेदाचं संचय होतो आणि अतिमेद संचय ते हार्मोनशीच अगेन रिलेटेड आहे. तर हे एक कारण शारीरिक कारण आपण म्हणू शकू. दुसरं म्हणजे मानसिक कारण. एक्सपोजर एवढं आहे. टीव्हीवर वेगवेगळ्या गोष्टी मुलं बघतायत. त्याचा विचार सुरू होतो. बरोबर. पिट्युटरी ग्लँड ही सगळ्या ह्या गोष्टीला कारणीभूत असते. आणि जेव्हा मनात काही विचार असतात, टीव्हीवर प्रेमदृश्य असतात अनेक, सिरियल्समध्ये सुद्धा आजकाल सर्रास अशी दृश्य असतात. अगदी जाहिराती सुद्धा प्राईम टाइमला ह्या दाखवल्या जातात. नको त्या जाहिराती जे मुलं बघतात आणि मग त्या गोष्टी मनात इनडायरेक्टली सुरू राहतात. त्याच्यामुळे पिट्युटरीतनं स्त्रवणारे स्राव लवकर स्त्रवायला लागतात आणि अतिपोषण आणि हे एक्सपोजर तर ह्या दोन्हीमुळे पाळी लवकर येते. बरोबर. हे खरंच जास्त खूप धोकादायक होत चाललंय खूप मुलींसाठी धोकादायक. पण. कारण 3रीच्या मुलींना काहीच कळत नसतं. बरोबर. पण पिरियड्स तरी आलेले असतात. बरं आपण थांबवू शकत नाही. ती नाही. नैसर्गिक क्रिया आहे. तर मला म्हणजे खरंच इथं कळकळीनं पालकांना सांगावं वाटतं की मुलांना जास्त एक्सपोजर देऊ नका. बरोबर. म्हणजे आपणच टीव्ही बघणं आणि अशा गोष्टी बघणं मुलांसमोर टाळलं पाहिजे. मुलं शाळेत गेलेली असताना अशा वेळेला आपण बघू शकतो. पण शक्यतो हे करू नका. बरोबर. अजून एक म्हणजे PCOS आणि PCOD हे आपण सर्रास ऐकतो. म्हणजे आता अगदी बघायला गेलं तर सोशल मीडियावर प्रत्येक जण हेच सांगतो की PCOS वर हे करा, ते करा, PCOD झाला तर हे करा, ते करा. बट PCOS आणि PCOD म्हणजे नेमकं काय? गुगल हे आपल्याला सांगतायच, पण त्याचा योग्य अर्थ समजून घेऊन त्याच्यावर काम करणं हे आता सध्या महत्वाचं आहे. आणि आधीच्या काळात बघायला गेलं तर 10 मध्ये एखाद दुसरा PCOS आणि PCOD असायचा. पण आता 10 मध्ये 9 PCOS आणि PCOD सर्वे मधून दिसून येतात आपल्याला. बरोबर. मग आजप्रमाणेच की आधुनिक जीवनशैली हीच याला कारणीभूत आहे. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. नुकतंच त्याचं नाव चेंज केलंय. PMOS असं त्याचं नाव केलेलं आहे. पॉली एंडोक्रायनल मेटॅबॉलिक ओव्हेरियन डिसऑर्डर. ह्याचा अर्थ काय? तर आपल्या प्रत्येक महिन्याची जर सायकल आपण बघितली तर प्रत्येक स्त्रीमध्ये प्रत्येक महिन्यात ओव्हरीज जे असतात, बीजांड, त्याच्यातनं एक बीज तयार होतं जे फॅलोपियन ट्यूब्स मध्ये येतं. स्पर्म आले तर फर्टिलायझेशन होतं, ते तिथं रुजतं आणि बाळ तयार होतं. बरोबर. समजा फर्टिलायझेशन किंवा स्पर्म आले नाहीत, म्हणजे ज्यांची अजून लग्न झालेले नाही, त्यांच्यात ते बीज तसंच राहतं आणि मग पिरियड्स येतात असं आपण म्हणतो. पॉलिसिस्टिक या PMOD मध्ये किंवा आता जे PCOS मध्ये काय होतं तर एकाच वेळेला मल्टिपल सिस्ट किंवा
ओव्हम्स तयार होतात हम्म. आणि त्याच्यातलं एक सुद्धा मॅच्युरिटीला जात नाही आणि हम्म. त्यामुळे त्या ओव्हरीजचा जो अपिअरन्स असतो तो असं फुगे 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 आल्यासारखा होतो. हम्म. बरं, एकही ओव्हम हे मॅच्युरिटीला न गेल्यामुळे हार्मोन्सचे चढ उतार जे अपेक्षित आहेत ते अपेक्षेप्रमाणे होत नाहीत बरोबर. आणि ह्याच्या परिणामी स्त्रियांमध्ये जाडी आणि व्हाईस वर्सा, म्हणजे जाडीमुळे पण पीसीओडी पीसीओएम, त्याच्यानंतर शरीरावर लव येणे, म्हणजे काही वेळेला दाढी मिशा हम्म. इतपत, थकवा जाणवणे आणि पिरियड्स इरेग्युलर होणे, ह्या गोष्टी होत आहेत. पण अगेन ह्याचं मूळ कारण हे व्यायामाचा अभाव आणि चुकीची जीवनशैली हेच आहे आणि म्हणून आता ह्या केसेस आपल्याला वाढताना दिसतात. बरोबर. महिलांमध्ये विटॅमिन डी आणि B12 हा हम्म. प्रामुख्याने काम करणारा असतो असं हो मी खूपदा ऐकलंय. हो हो पण मग याची कमतरता कशामुळे निर्माण होते हम्म. आणि त्यावर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? हा, व्हिटॅमिन D3 खरं तर आपण भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात राहतो, खरं अपेक्षित नाहीये की व्हिटॅमिन D3 आपल्यात कमतरता होणं हे. पण सध्या काय झालंय की पुन्हा मी लाईफस्टाईल कडेच येते, कारण तेच सगळ्याचं मेन कारण आहे. आजकाल आपण रांगोळी काढत नाही बाहेर उन्हात बसून, किंवा केर, सडा, फरशी काहीच करत नाही ना, सगळं आतल्यात आतल्यात सुरू बरोबर. आहे. परिणामी कोवळे ऊन आपल्याला मिळत नाही आणि त्याचा परिणाम D3 डेफिशियन्सी आहे. काही महिला मला असं म्हणतात, मी दुपारच्या उन्हात जाते की भाजी आणायला, पण नाही मिळत ना आपल्याला. कोवळ्या बरोबर. उन्हातनं जेवढं ऍब्सॉर्प्शन असतं D3चं तेवढं नाहीये आपलं. त्यामुळे D3ची डेफिशियन्सी, म्हणजे एसीत काम करायचं, खाली लिफ्टमधनं कारमध्ये जायचं, कारमधनं डायरेक्ट आपल्या अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये जाऊन डायरेक्ट घरात जायचं, ऊन कुठं लागतच नाहीये. म्हणजे मोठ्या शहरातल्या स्त्रियांचं मी सांगतेय, आणि आपण छोट्या शहरातल्या स्त्रियांनाही काही प्रमाणात असं झालं की सकाळी जी ही अंधिका असायची ती नाही, त्यामुळे D3ची कमतरता जाणवतीये. आणि B12 म्हणजे सगळं अन्न हे संकरित आहे, त्याचबरोबर सगळं प्रोसेस्ड फूड आपण जास्त खातोय ज्याच्यात B12 जातंय. आणि जे नॉनव्हेज खातात त्यांना काही प्रमाणात मिळतंय, पण व्हेजिटेरियन लोकांना खूप कमी प्रमाणात B12 मिळते. तर चुकीच्या पद्धतीनं खाणं, सातत्यानं बाहेरचं खाणं किंवा फ्रोझन खाणं यांनी B12 आपलं ऍब्सॉर्प्शन नाहीच आहे, म्हणजे मिळतच नाहीये. त्यामुळे ह्या दोन महत्वाच्या व्हिटॅमिन्सची कमतरता स्त्रियांमध्ये जाणवते. बरोबर. अजून एक राष्ट्रीय सर्वेक्षण झालं आणि त्याच्यामधून असं लक्षात येत आहे की अनेमिया हा जो घटक आहे तो महिलांमध्ये फार दिसून येतो, याच्या समस्या दिसून येतात. याच्यावर काही योजना पण सरकारने हो. दिल्या होत्या, पण मग त्या समस्या काय आहेत किंवा त्या कायम का राहत आहेत? बरोबर. मुख्यतः ना खेडेगावातल्या स्त्रियांमध्ये अॅनिमिया खूप जास्त प्रमाणात दिसतोय, कारण त्यांना माहीतच नाहीये की आपल्याला अॅनिमिया झालाय. पांडुत्व असं आयुर्वेदात त्याला म्हटलेलं आहे, म्हणजे फिकटपणा त्याचा अर्थ आहे. मी सगळ्या स्त्रियांना इथं आवाहन करेन की सोनं, चांदी, प्लॅटिनम ह्या धातूंच्या मागे लागू नका. त्यापेक्षा आयर्न, म्हणजे हिमोग्लोबिन, हिम आणि ग्लोबिन असा तो हिमोग्लोबिन असतो, ज्याला आपण आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया असं म्हणतो. तर ते आपल्या शरीरात किती आहे आणि त्याची गरज आहे का बाहेरनं घेण्याची, ते मी विकत घेऊ शकते का, ह्याचा विचार करा. बरं, ही डेफिशियन्सी जाणवायचं मुख्य कारण की दर महिन्याला स्त्रियांचं 4 अंजली म्हणजे 4 उंजळी एवढं मासिक स्त्राव हा जात असतो. तो काय आहे? रक्तच आहे ना. तेवढं रिफिल आपलं होतच असं नाही आहारातनं. आणि त्यामुळं महत्वाचं आहे की स्त्रियांमध्ये रक्ताल्पता किंवा अॅनिमिया ही कंडिशन जास्त आहे. काही वेळेला स्त्रियांना पाईल्स किंवा आपण म्हणतो की मूळव्याध, अर्श, रक्ती मूळव्याध, रक्तज अर्श हे सुद्धा जाणवतं, पण त्या घाबरून सांगत नाहीत आणि तिथनं ब्लड फ्लो होतच राहतो. त्यामुळे एका बाजूनी ब्लड फ्लो होतोय, पण रिफिल करणं तेवढं आवश्यक मानत नाहीत किंवा सांगतही नाहीत. त्यामुळे स्त्रियांमध्ये हा अॅनिमिया किंवा पांडुत्व हे जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. बरोबर. अजून एक गोष्ट अशी की आता आपण बघतो की थायरॉइड, याचंही प्रमाण आपल्याला वाढताना दिसतंय आणि कुठेतरी याचाही आपला अभाव आपल्या पिरियड्सवर असेल किंवा महिलांच्या आरोग्यावर होतो. तर थायरॉइडचं मुख्य कारण काय असू शकेल आणि थायरॉइड झालाय किंवा याच्याबद्दल माहिती कशी घ्यायची? बरोबर. थायरॉइड अगेन चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव. थायरॉइड म्हणून इथे ग्रंथी असते, TSH नावाचं एक थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन स्त्रवत असतं, कंट्रोल इथं असतो पिट्युटरी ग्लँड मधनं. तर TSH स्त्रवतं आणि त्याला T3 T4 हे म्हणजे स्त्रवतं, काही प्रमाणात नाही स्त्रवत. त्यामुळं थायरॉइड हा मेनली होतो. त्याच्या परिणामी काय दिसतं तर पाळी इरेग्युलर होतीये, पुन्हा थकवा जाणवतोय, विस्मरण होतंय किंवा हातापायातली ताकद जाते, थरथर थरथर होतंय. हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम असे 2 त्याच्यात
वेगवेगळे प्रकार आहेत. तर चुकीचा आहार आणि इथं ताण बसेल अशी कुठल्याही पद्धतीचे व्यायाम न करणे, ह्या गोष्टींनी सुद्धा थायरॉइड होतं. आयोडीनची कमतरता, मध्ये असं हे आलं होतं की नाही, आयोडाइज्ड मीठ खायचं नाही, पण त्यामुळे सुद्धा थायरॉइड होतोय. तर पुन्हा एकदा किंवा स्ट्रेस. स्ट्रेस हा तर खूप मोठा विषय आहे, तर त्याच्यावर तर अख्खं वेगळं एक आपलं पॉडकास्ट होईल. पण तरी सुद्धा एक थोडक्यात सांगूया की स्ट्रेस हा प्रत्येक व्याधीला कारणीभूत असतो. बरोबर. थायरॉइडला सुद्धा तो कारणीभूत असतो की ओव्हर स्ट्रेस घेतल्यामुळे सुद्धा पिट्युटरी काम नीट करत नाही आणि त्यामुळे अगेन थायरॉइड होतोय. आणि थायरॉइड आपल्याला अगदी म्हणजे 25, 30 असेल, हो. 20 असेल या वयोगटामध्ये कुठल्याही. प्रामुख्याने दिसून येतो. हो. आपण बऱ्याचदा हम्म. बघतो की काही महिला आहेत ज्या आपल्या कुटुंबाच्या आरोग्याला प्राधान्य देतात बरोबर. आणि त्यामुळे बऱ्याच समस्यांना किंवा बऱ्याच व्याधींना त्यांना सामोरं जावं हो लागतं. हो तर मग याबद्दल तुम्ही कशा हो. पद्धतीने सांगाल? खरं. बऱ्याच काय म्हणजे मी तर म्हणेन 90% महिला पहिल्यांदा कुटुंब ही प्रायोरिटी त्यांची असते. मग त्यांच्यासाठी रोज उठून गडबडीनं स्वयंपाक करणं, त्यांचं सगळं आवरणं. ते एकदा सगळे कामाला गेले की मग ही बाई बसते, मग थोडं काहीतरी खाते, मग राहिलेलं पुन्हा कामं करणं, आवरणं, पुन्हा संध्याकाळी आपला नवरा आणि मुलं घरी येण्याच्या आत सगळं स्वयंपाक करणं. नक्कीच केलं पाहिजे, कारण हे स्त्रीच एक करू शकते, कारण तिच्या एवढं मातृत्व किंवा प्रेम किंवा जिव्हाळा हा म्हणजे शक्यतो दुसरीकडेच असतो, हे स्त्रीच करू शकते. पण हे करता करता आपलं आरोग्य जपणं हे महत्वाचं आहे ना. ह्याच्यात 2 गोष्टी मला आवर्जून इथं सांगाव्या वाटतात. त्या म्हणजे अशा की कुटुंबाला जेव्हा आपण प्राधान्य देतो, म्हणजे काय करतो तर वेळेत सगळं व्हायला पाहिजे. बरोबर. ह्या वेळेत स्त्रिया स्वतःचे जे वेग असतात त्याचा अवरोध करतात. म्हणजे काय, मी आता स्वयंपाक करते आणि मला निस्सरणाला जाण्याची हे गरज निर्माण झाली, पण नको, माझ्या नवऱ्याला डबा द्यायचा आहे किंवा माझी मुलं शाळेत चालले, त्यांचा आधी होऊ दे. किंवा काही वेळेला सोहळ्यानं स्वयंपाक असतो, बाथरूमला लागलेली असते किंवा अगेन मला निस्सरणासाठी जाण्याची इच्छा असते, पण नको, सोहळ्यात स्वयंपाक आहे, मी कशी काय जाऊ बरं. अशामुळे वेगाचा अवरोध झाल्यामुळे वात बिघडतो आणि अनेक रोगनिर्मितीला ते कारणीभूत ठरतं. बरोबर. आणि महत्वाचं, सणवार आलेत, माझे पिरियड्स आहेत, पिरियड्स पुढे ढकला. म्हणजे हा पण एक आर्तव वेग आहे जो निसर्गतः किंवा तुमच्या शरीरानुसार त्या त्या ठराविक वेळेला येणं अपेक्षित आहे. वातच कारणीभूत असतो त्याला थांबवणं म्हणजे त्याला पुढे ढकलणं आहे ना. त्याचा अवरोध झाला किंवा अलीकडं आणणं म्हणजे त्याचं उदीरण करणं, म्हणजे आत्ता नाहीये पण गोळ्या आणून त्याला एकदा आणून घेते, एकदा मोकळं होते, म्हणजे मला त्या विशिष्ट सण समारंभाला किंवा त्या ह्याला नैवेद्यात स्वयंपाक वगैरे करता येईल किंवा छान हे करता येईल, एन्जॉय करता येईल. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरातलं वाताचं नियमन सगळं बिघडून जातं आणि वात बिघडला की पूर्ण शरीराची सिस्टीम बिघडते. त्यामुळे कुटुंबाला प्राधान्य देताना ह्या गोष्टी महत्वाच्या, की ठीक आहे मी देणार आहे, कुटुंब इज माय प्रायोरिटी, पण माझ्या आरोग्याचा त्याच्यात कुठे कॉम्प्रोमाइज होता कामा नये. त्यामुळे स्त्रियांनी ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं. अजून एक गोष्ट अशी आहे की आपण जसं तुम्ही सांगितलं की वेगाचा अवरोध करतात. बऱ्याचदा आपण बाहेर ठिकाणी जातो किंवा काही वेळा आपण कुठेतरी ट्रॅव्हलिंगला गेलो असतो आणि त्यावेळेत जेव्हा आपल्याला जायचं आहे त्यावेळी आपल्याला वॉशरूम्स कुठं मिळत नाहीत किंवा असतील तर ते अस्वच्छ असतात. मग यामुळे युटीआय याचंही प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे तेही आपण ऐकतो की युटीआयचं प्रमाण जास्त दिसतंय महिलांमध्ये. वॉशरूम्स क्लीन यूज करा. तर याचं तुम्ही कशा पद्धतीनं एक मेसेज द्याल? आता कसं आहे, शेवटी भारतात आपल्याला जरा म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करावंच लागतं, पण तरी सुद्धा काही वेळेला त्याच्याकडे डोळे झाक करून आपल्याला वेग आलाय ना, तर आपण जिथं जमेल तसं ते वेग निस्सारण करणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन काही वेळेला वॉशरूम अस्वच्छ आहेत ना, तिथं मागे एखादं झाड झुडूप असेल तर निर्लज्जपणे तिथं जाऊन वेगाचं निस्सरण करा, कारण त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे. शक्यतो प्रयत्न करा की आपल्याबरोबर एखादं काहीतरी सॅनिटायझर वगैरे थोडंसं घेऊन जावा. कमोड असेल तर त्याच्यात थोडंसं सॅनिटायझर घालून, पाणी घालून मग त्याच्यावर तुम्ही तुमचे वेगाचं निस्सरण करू शकता. पण शक्यतो ह्या गोष्टींसाठी वेगाचा अवरोध मात्र करू नका. ते महत्वाचं आहे. बरोबर. आणि युटीआय बद्दल युटीआयचे बहुतांश खूप कारण आहेत. जसं पहिलं की अस्वच्छ संडास बाथरूम, पण वारंवार युटीआय होत असेल तर त्या स्त्रीला आत काही कमतरता नाहीये ना, किंवा शुगर सारख्या व्याधी नाही आहेत ना, किंवा इतर काही इन्फेक्शन्स ऑलरेडी शरीरात नाही आहेत ना, हे सुद्धा बघून घेणं गरजेचं आहे. जसं पुन्हा मी पहिला प्रश्न विचारला होता की हार्मोनल चेंजेस, तर मग याबद्दल फारशी माहिती महिलांमध्ये नाही. तर मग ही माहिती त्यांच्यापर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचवू शकतो
किंवा हार्मोनल इम्बॅलन्स होतोय, हम्म, तर त्यावर काम कशा पद्धतीने केलं पाहिजे, किंवा त्याच्यावर तुम्ही काय बरोबर. उपाय सांगाल? उपाय पहिल्यांदा म्हणजे आता जी धान्य निर्माण होत आहेत ती सगळी संकरित आहेत किंवा अति खत अति केमिकल्स घालून वाढवलेले आहेत, तर तिथं काहीच आपण करू शकत नाही. बरोबर. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण नक्की करायच्या. त्याच्यातला पहिला म्हणजे आहार नियंत्रण किंवा सात्विक आहार हा महत्वाचा आहे. आता जर आपण एक पाळीची एक सायकल जर बघितली, आपण ती बघूया की कशा रीतीने त्यात हार्मोनल इम्बॅलन्स म्हणणार नाही पण चढ उतार, म्हणजे प्रत्येक स्त्रियांमध्ये पाळीची जी सायकल असते त्याच्यात वेगवेगळ्या वेळात वेगवेगळे हार्मोन्स कमी जास्त होत असतात. तिथे बरोबर. इम्बॅलन्स नसतो, तर ते तशा रीतीनंच होणं अपेक्षित असतं. तर जेव्हा आपले पिरियड्स सुरू असतात, म्हणजे पाळी आली, तेव्हा तो आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टीनं वाताचा काल असतो, ज्याला रजस्वला किंवा रजोकाल असं आपण म्हणतो. त्या काळात वात वाढलेला असतो, ज्यामुळे आपल्याला पोट दुखतं, पाय दुखतात, अशक्तपणा वाटतो. तर अशा वेळेला खरं तर आयुर्वेदानं सांगितलंय की फार हालचाली करू नका, फार उड्या मारू नका, फार धावधाव करू नका, तुमची रुटीन कामं सुरू ठेवा. हे पाळणं गरजेचं आहे, कारण रजस्वला परिचर्या जर पाळली तर हे जे तू म्हणतेस ना हार्मोनल इम्बॅलेन्सेस, हे खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात आपल्याला. पुढे होणारे फायब्रॉइड सिस्ट ह्याचं सुद्धा जे मूळ आहे ते हिथं कुठंतरी आहे की रजस्वला, म्हणजे पिरियड्स आले तरी काही नाही, मी जाणार आज ट्रेकिंगला, मुद्दाम जाणार, अशाही काही मुली आज आपण मोठ्या शहरात बघतो की त्याला काय होते हा खूप सध्या परवलीचा शब्द आहे की त्याला काय होते, जाणार. पण तसं करू नका, कारण वाताचं तिथं वात शरीरात मुख्यतः नॅचरलीच वाढलेला असतो, बाहेर टाकायला त्याला तुम्ही आणि वाढवता आणि मग ते पुढे जाऊन रोगनिर्मिती करते. तर ही हे रजक काल झाला. त्याच्यानंतरचे पुढचे म्हणजे पहिले 3 ते 5 दिवस रजक काल आपण म्हणतो. 5 ते पुढचे 12 किंवा 16 डिपेंडिंग तुमची प्रकृती, हे ऋतुकाल असतो. तेव्हा त्याच्यात कफाचा तिथं समावेश असतो किंवा कफाचं आधिक्य जास्त असतं. कफाचं आधिक्य म्हणजे सर्दी खोकला नव्हे, तर गर्भाशयाच्या ठिकाणचं कफाचं सांगते काम. तर नवनिर्मिती करणे, मी जे म्हटलं की तिथं आत एंडोमेट्रियम तयार करणे, की पुढे जाऊन जर फर्टिलायझेशन झालं तर ह्याला गादी तयार करण्याचं काम हे कफाच्या ह्या कालात होत असतं. त्यावेळेला आपलं स्त्रियांचं जे आरोग्य असतं ते खूप छान असतं. ह्यात मी आवर्जून सांगेन की आत्ताचा हा जो पिरियड असतो ना, म्हणजे आपले मेन्सेस संपून 5वा दिवस ते पुढचे 14-15 दिवस, तेव्हा आपली मानसिक स्थिती सुद्धा खूप छान असते. म्हणजे एकदम आज मैं ऊपर आसमान नीचे अशी थोडीशी स्थिती असते, किंवा आलं अंगावर घेतलं शिंगावर, म्हणजे आपण खूप काही गोष्टी करू शकतो मानसिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या. त्यामुळे जे कोणी मोठ्या पदावर आहेत किंवा ज्यांना सातत्यानं निर्णय घ्यावे लागतात ना वेगवेगळे, तर ह्या काळात तुम्ही ते निर्णय आवर्जून घ्यावेत, विवेकानं आपण ते निर्णय घेऊ शकतो. तर ह्या काळात शक्यतो कुठल्याही तक्रारी येत नाहीत, तेव्हा तुमचा आहार व्यवस्थित ठेवा. थोडंसं काही वेळेला बाहेरचं खाणं त्या काळात थोडंसं चालू शकेल. त्याच्यानंतरचा जो पुढचा काळ असतो 16व्या दिवसानंतर, म्हणजे ज्याला आपण मॉडर्न दृष्ट्या ओव्ह्युलेशन नंतर पोस्ट ओव्ह्युलेटरी पिरियड म्हणजे ऋतू व्यतीत काल असं आयुर्वेदानं म्हटलंय, तो पित्ताचा असतो. तेव्हा एंडोमेट्रियम तसंच राहतं. जर फर्टिलायझेशन झालं तर ते वाढतं, पण फर्टिलायझेशन नाही झालं तर ते हळूहळू ते पातळ पातळ व्हायला लागतं, स्त्रवण अजून होत नसतं. त्या काळात जर तुम्ही तिखट, खूप स्पायसी, खूप नॉनव्हेज किंवा खूप जंक फूड खाल्लं, तर पुढं त्याच्यानंतरचा जो रजो काळ असतो किंवा जेव्हा पिरियड सुरू होतात तेव्हा तुम्हाला हमखास पोटात खूप दुखणार, ग्रंथी किंवा काय म्हणतो त्याला क्लॉट्स जास्त होणार. तर हा जो शेवटचा काळ आहे ना, त्याच्यात सुद्धा सात्विक आहार घेणं गरजेचं आहे. म्हणजे सात्विक आहार म्हणजे काय, तर घरातलं अन्न, बाहेरचं शक्यतो खाऊ नका. तर हा पित्ताचा काळ असतो. तो पित्ताचा काळ झाला की अगेन वाताचा काळ सुरू होतो. तर हे असं चक्र अखंडित सुरू असतं. तर त्या दृष्टीनं आपण त्या काळात त्या गोष्टी करत राहिलो तर हार्मोनल इम्बॅलन्स हा होणार नाही, आणि ते जे नॅचरली वर खाली होणारे हार्मोन्स आहेत ते योग्य प्रमाणातच वर खाली होतील, आणि अगेन आपली पाळी सुद्धा व्यवस्थित येईल. बरोबर. ही सायकल बऱ्याच लोकांना माहिती नसते. खूप चांगल्या पद्धतीने ती आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून छान पद्धतीने सांगितली ती. आणि त्याचबरोबर आपण आधीच्या काळात बघत होतो की कावळा शिवलाय म्हणून एक 4 दिवस बाजूला बसवलं जायचं,
पण नक्की कावळा शिवलाय याचा अर्थ आत्ता कळायला लागलाय. हा आणि त्याचबरोबर आता आपण बघतो की सोशल मीडिया, युट्यूब असेल, या सगळ्या गोष्टींवरून हम्म. बरीच इन्फॉर्मेशन जाते, हो. पण काही प्रमाणात ती बरोबर जाते, काही प्रमाणात ती चुकीची चुकीचं सुद्धा आहे. जाताना आपल्याला बरोबर. दिसते. हम्म. आधीच्या काळात महिलांना बाजूला बसवलं जायचं, हम्म. कुठेतरी त्यामागे हाही हेतू होता की थोडासा आराम मिळावा. बरोबर. हम्म. पण आपण त्याच्याकडे म्हणजे आता मॉडर्नायझेशन हम्म. झाल्यानंतर जे हम्म. नवीन पिढी आहे ती त्याच्याकडे हम्म. बघताना अशी बघते की नाही आम्ही का कुणाला शिवायचं नाही, किंवा बरोबर. का आम्ही हम्म. देवळात हम्म. जायचं नाही, का हम्म. आम्ही कुठल्या झाडांना शिवायचं हम्म. नाही. हम्म. पण हम्म. त्यामागे काहीतरी कारण शास्त्रीय. होतं, शास्त्रीय कारण होतं, आणि त्यामुळे त्या गोष्टी टाळाव्यात असं बरोबर. सांगितलं जायचं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी छान प्रश्न आहे. कसं आहे, आपण सुवर्ण मध्य काढूया. हं? कावळा शिवला किंवा आणि विटाळ झाला वगैरे अशा काही काही फ्रेजेस पूर्वी होत्या. नक्कीच आता काही आपण तसं करणार नाही आहोत किंवा एकाच खोलीत बसून राहायचं वगैरे असं नाहीच करायचं, कारण आजकाल सगळ्या आपण करिअरिस्टिक झालो, आपल्याला सगळ्यांकडे जावं लागतं, आपली कामं असतात. पण काही जी पथ्य सांगितलेली आहेत की असं होतं की दर्भाच्या चटईवर स्त्रीला झोपवावं पिरियड्स आल्यावर किंवा पाळीच्या वेळेत. दर्भ हे शीत गुणात्मक आहे, ते बर. उष्णता खेचून घेतं. आणि जर प्रत्येक स्त्रीनं निरीक्षण करा की आपली पाळी सुरू होते तेव्हा अंगाची लाही लाही किंवा थोडंसं उष्णता वाढते, कारण आर्तवम अग्नेयम असं सांगितलंय. आर्तव हे अग्नेय म्हणजे उष्ण गुणात्मक आहे. ते बाहेर पडताना शरीरातली ही हीट आपसुकच थोडीशी वाढलेली असते. मग अशा वेळेला दर्भ घ्या. शीतता तुम्हालाच तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी किंवा तुमच्या ह्याच्यासाठीच ते सांगितलेलं आहे. तर तसं सांगितलेलं आहे. मग आता आपण दर्भाच्या चटईवर झोपणार आहोत का? नाही. नाही. पण मग अशा वेळेला आपण काय करू शकतो, ऍटलिस्ट उन्हात न फिरू नका, असं करू शकतो ना. अति फिरू नका, अति उष्ण पदार्थ खाऊ नका, ऑलरेडी शरीरात उष्णता वाढली आहे. तर आपण असा सुवर्णमध्य काढायचा. किंवा पूर्वीच्या काळी एकतर एकत्र कुटुंब पद्धती होती, जात्यावर दळायला लागायचं, उखळत होतं, केर फरशी सगळं घरी होतं. मग अशा वेळेला आता मी मगाशीच सांगितलं की वाताचा काळ असतो, त्याच्यात अतिश्रम हे वाताला आणि वाढवतात आणि स्त्रियांमध्ये पिरियडच्या तक्रारी किंवा मासिक पाळीच्या तक्रारी सुरू होतात. तर ते टाळण्यासाठी तू आराम कर, हा तो हे होता, एक्सक्यूज होता. आणि एक महत्वाचं कारण की ह्याच्यात आपला तामस गुण आपला वाढलेला असतो. प्रत्येकीनं निरीक्षण करा की पाळी येण्याच्या 1 आठवडा आधीपासून आपली हळूहळू हळूहळू चिडचिड सुरू होते, आणि पाळी येण्याच्या अगदी 2-3 दिवस आधी किंवा अगदी अलीकडे तर आपल्याला रडायला येतं. हळवेपणा इतका वाढतो की अरे म्हणजे एवढ्याशा कारणावरनं स्त्रिया घळाघळा रडतात. हिथं कुठेतरी मानसिक आरोग्याचा विचार पूर्वीच्या लोकांनी केलाय की ठीक आहे, नको, एकत्र कुटुंब आहे ना, त्रास होणार आहेत, काही गोष्टी पटणार नाहीत, तर तुमचं तुम्ही मी टाइम, आजकाल मी टाइम असतोच, तसं तुम्ही एका खोलीत बसा, मी टाइम एन्जॉय करा. शारीरिकही श्रम नकोत, मानसिकही तुम्हाला जास्त ट्रबल नको. ह्या दृष्टीनं ते सांगितलेलं होतं. पण त्याचा विपर्यास केला जातो. आणि देवाच्याकडे जायचं नाही म्हणजे शेवटी कसं आहे, आर्तव किंवा जे रज बाहेर पडतंय, बाहेर पडणारं जे रक्त आहे तो मल आहे. तो मल घेऊन आपण म्हणजे इतर कुठलाही मल घेऊन जातो का देवाकडे, मग हा मल घेऊन कशाला देवाकडे जायचं? बरं ठीक आहे, देवही आम्ही मानत नाही अशी म्हणणारी लोक आहेत, पण तरी सुद्धा बाहेर पडणारी जी घाण असते त्याबरोबर आपल्या शरीरात सुद्धा एक प्रकारचा म्हणजे चिडचिडेपणा आलेला असतो. शरीराला क्लम म्हणतो आपण त्याला, आयुर्वेदात एक थकवा. मग त्यावेळेला कशाला दुसरीकडे जाऊन तिथलं वातावरण खराब करताय? बरोबर. आणि आध्यात्मिक दृष्ट्या बघितलं तर सात्विक वाइब्स किंवा व्हायब्रेशन्स हे देवळात किंवा अशा देवाच्या जी काही गोष्टी चाललेल्या असतात तिथं जास्त असतात. आणि तिथं जेव्हा पाळी स्त्रीची सुरू असते तेव्हा तिचा तामसिक गुण वाढलेला असतो, ते व्हायब्रेशन्स मॅच होत नाही, त्यामुळे तुम्हालाच त्रास होतो. असं थोडंसं हे आध्यात्मिक कारण, पण बेसिकली स्त्रियांना विश्रांती, शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळावी म्हणून या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि त्या पाळायला काहीच हरकत नाही. बरोबर. आणि एक अशी गोष्ट असते की झाडांना हात लावू नका, फुलांना हो. हात लावू नका. तर बरोबर. त्याबद्दल पण आपण खूप ऐकलंय. त्याचं एक महत्वाचं कारण आहे की आता मग अशी सांगितलं की उष्णता वाढलेली असते आणि फुलंही अगदी नाजूक असतात. तुम्ही त्याला हात लावला पाळी सुरू असताना तर ती कोमेजतात, आणि मग तशी आपण कोमेजलेली फुलं देवाला घालायची आहेत का? म्हणजे मी एक साधा प्रयोग सांगेन, प्रत्येक स्त्रीनं करावा. तुमची जेव्हा पाळी सुरू असते ना तेव्हा तुम्ही गजरा घालून बघा, इतर वेळेपेक्षा तो लवकर काळा पडतो, कारण शरीरातली हीट असते. आणि हे फक्त आयुर्वेद सांगत नाही, हे प्रत्येक शास्त्रात सांगितलं की थोडी हीट वाढते. प्रयोग करून बघा, मग कळेल की का झाडांना हात लावायचा नाही. इव्हन लोणची खराब होतात का, तर आपली हीट
हा. त्याच्यात जाते. किंवा साठवणुकीचे जे पदार्थ असतात त्यांना हात लावू नका असं पूर्वी सांगायचे, नको नको तू हात लावू नको, पिरियड सुरू आहेत तुझे, किंवा अशा गोष्टी करायला लावायचं. त्याच्या मागचं कारण हे की मग त्याच्यात बॅक्टेरियल किंवा इतर गोष्टींची वाढ लवकर होते आणि ते खराब होऊ शकतं. फुलांवरनं मला एक इथं पॉइंट सांगायचा आहे की गजरा हा माझा बराच लेख व्हायरल झालाय, पण ते मला इथं आवर्जून सांगायचं की स्त्रियांनी गजरा घालावा. ती आपल्यासाठी एक अरोमा थेरपी आहे. बरं. मनशांती देणारा असा तो कुठल्याही सुगंधी फुलाचा गजरा आपण घालायला पाहिजे. का म्हणशील तर आपलं शरीर हे निसर्गतः थोडंसं उष्ण गुणात्मक आहे. म्हणजे आर्तवम आग्नेयम असं जे म्हणले ते त्याला हे असंच आहे की स्त्री शरीर हे उष्ण असतं आणि ही जी सगळी फुलं आहेत ही शीत गुणाची आहेत. आणि त्याचा जो गंध चिकित्सा आपण म्हणतो की नाकातनं गंध येतो, पिट्युटरीकडे जातो. इथे एक ऑल्फॅक्टरी आपला एक जाळी असते ती, त्याच्यातनं एक पिट्युटरीकडे जातो. मनाला म्हणजे वास घेतल्या घेतल्या आहा जे हे होतं त्या ह्याच्यात आपली सगळी जी इथनं स्त्रवणारी जी हार्मोन्स आहेत, केमिकल्स आहेत, ती व्यवस्थित सुरळीत सुरू राहतात. तर स्त्रियांनी म्हणजे जेव्हा आपले पिरियड संपतील तेव्हा तरी आवर्जून प्रत्येक जी काही निसर्गानं सुगंधी फुलं दिली आहेत ना त्याचा गजरा आवर्जून घालावा. त्याने तुम्हाला मनःशांती लाभेल, इनडायरेक्टली अरोमा थेरपी आपली होऊन जाईल. बरोबर. तर हे आता मला आठवलं फुलांच्या ह्याच्यावरनं म्हणून सांगितलं. नाही, खूप छान आहे. आणि नक्कीच स्त्रियांना गजरा हा फार जिव्हाळ्याचा हो. विषय असतो. त्यामुळं बऱ्याचदा आपण बघतो की आपण कार्यक्रमांमध्ये असू दे हो. किंवा सण समारंभांसाठी असू दे, हो. आपण गजरा हा वापरतो किंवा घालतो. अजून एक अशी गोष्ट की WHO कडून काही अहवाल आतापर्यंत आले होते आणि त्यात असं दिसून आलंय की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये एन्झायटी आणि डिप्रेशन याचं प्रमाण थोडंसं जास्त दिसून येते. तर मग याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा आयुर्वेद याबद्दल काय सांगतं? चिंत्यानामच्या अतिचिंतनात रसः प्रदुष्यति असं म्हटलंय. पहिला जो आपला मुद्दा होता की आहार रसापासून रसधातू तयार होतो आणि रसधातूच रजाचेच पोषण किंवा आर्तवाचे निर्माण करतो, रज आणि हे, आणि गर्भाशयाचे पोषण करतो आणि स्तन्याशयाचे पोषण करतो. हाच रसधातू मनाचं सुद्धा पोषण करतो. स्त्रियांमध्ये रसधातू जर म्हणजे चुकीचा आहार केला की रसधातू बिघडतो. रसाने मनाचं पोषण जे होणं अपेक्षित असतं ते होत नाही आणि मग थोडं थोडं एन्झायटी किंवा पॅनिकनेस, डिप्रेशनपेक्षा ना स्त्रियांमध्ये पॅनिक कंडिशन्स जास्त बघायला मिळत आहेत किंवा स्ट्रेस. बरं, आजकाल काय झाले, छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा बायका स्ट्रेस घ्यायला लागल्यात. आज कामवाली आली नाही स्ट्रेस, किंवा बापरे उद्या मला डब्याला काय करायचे स्ट्रेस. काही गरज नाहीये. स्ट्रेस म्हणजे काय आहे, तुमच्या एक्सपेक्टेशन्स आणि तुमचे रिसोर्सेस हे जर व्यवस्थित बॅलन्स असतील तर आपल्याला स्ट्रेस येत नाही. एकतर तुमचे एक्सपेक्टेशन्स कमी करा, नाहीतर रिसोर्सेस वाढवा. सोपं साधं सरळ आहे. आणि स्ट्रेस कमी झाला की आपोआप एन्झायटी सुद्धा येणार नाही आणि इनडायरेक्टली त्याच्या पुढची स्टेप असते डिप्रेशन, हे सुद्धा येणार नाही. त्यामुळे स्त्रियांनी आणि हा स्ट्रेस कमी करणं, बट ठीक आहे असतो स्ट्रेस आपल्याला सगळ्यांनाच, स्ट्रेस मॅनेजमेंटही करायला पाहिजे. आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी सर्वात महत्वाचा जो उपक्रम आहे किंवा उपाय आहे म्हणूया, व्यायाम. तो स्त्रिया करत नाहीत आणि म्हणून म्हणलीस तसं की एन्झायटी आणि डिप्रेशनचं प्रमाण थोडं थोडं वाढत चाललंय. बरोबर. आता आपण सगळेच करिअरिस्टिक झालोय भरपूर. घर पण सांभाळायचं आहे, नोकरी पण करायची आहे, करिअर कडे पण लक्ष द्यायचं आहे, पण यामध्ये बर्नआउट सिंड्रोम हा आपल्याला दिसून येतो. तर याची प्रामुख्याने लक्षणं कोणती आहेत? बरोबर. काही वेळेला कसं होतं की स्त्रिया काय म्हणतात, सगळं मीच करते म्हणजे मग सुपर वुमन सिंड्रोम असं मला त्याला म्हणावं वाटतं की कशाला, घ्या ना मदत. किंवा एखाद्या गोष्टीला नाही जमणार म्हणून स्पष्ट सांगा की ठीक आहे अपेक्षा आहेत तुमच्या पण मला नाही जमणार. सगळं मी करते, तारेवरची कसरत करायची, इकडं जॉबही करायचा, घरी येऊन मुलांचंही करायचं, स्वयंपाक करायचा, आल्या गेल्यांचं बघायचं, सणवार करायचं, ह्यात कुठंतरी स्त्रियांमधली ताकद संपते. आणि प्रत्येक स्त्रीनं लक्षात ठेवायचं की आपल्या वेगवेगळ्या स्टेजेस आपण बघितलं की गर्भधारणा, सुतिकावस्था, मेनोपॉज, ह्याच्यात शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. तर त्याला आपल्याला ऍडजस्ट करणं हे गरजेचं आहे. त्यावेळी शारीरिक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आणि ह्याचा सगळ्याचा परिपाक की मी करणार सुपरवुमन सिंड्रोममुळे बर्नआउट ह्या गोष्टी खूप आजकाल होत आहेत. थोडंसं नाही म्हणायला शिका आणि मागा मदत मागणं हे काही कमीपणाचं नाहीये. ते जरी झालं तरी हे गोष्टी खूप कमी होतील. बरोबर. सोशल मीडिया वापरतो आपण आणि ऑब्सेस झालोय आपण त्या सोशल मीडियाला असेल, गुगलला असेल, नवीन AI ला असेल. तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आता समजा की माझं थोडंसं वजन वाढलं तर मग मी लगेच जाऊन गुगल करेन की
वेट लॉस कसा वेट लॉस करायचा बरोबर. किंवा थोडंसं बॉडी इमेज इश्यूज हे हम्म. आपल्याला खूप दिसून येत आहेत. तर बरोबर. यामुळे आत्मविश्वास सुद्धा आपल्याला कमी कमी होताना दिसतोय. हो. तर मग यावर तुम्ही काय सांगाल? खूप खूप मस्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. मी मगाशी म्हणलं तसं की काही मगाशी जसे की काही वेगांचं धारण करायचं नाहीये. म्हणजे ते सॉरी काही वेग हे त्या त्या वेळेला त्याचा अवरोध करायचा नाहीये किंवा उदिरणही करायचं नाही. मनाचे वेग सांगितलेत आयुर्वेदाने. काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, मत्सर. तर ह्या वेगांचं जेव्हा आपण प्रकटीकरण करतो आणि हे अगदी सहज म्हणजे एक वेळ मूत्रवेगाचा अवरोध करतील पण ह्या वेगांना असं एकदम फुल हे करून टाकतात, अवरोध करत नाहीत. तर मनाचे हे दोष आहेत आणि रजः आणि तम हे जे दोन सोशल मीडियाशी असोसिएटेड हे दोन मनाचे दोष हे वाढतात. स्त्रियांमध्ये अखंड ते स्टेटस चेक करणं, मग तिनं तसं केलं, मग तिनं तसं केलं, मग हे आज इकडं फिरायला गेले, मग तुम्ही कुठं मला नेतच नाही, मग नवऱ्याशी वाद. आणि ह्याच्यातनं बिनकामाच्या गोष्टी म्हणजे नको त्या गोष्टी डेव्हलप होतात, त्याचा स्ट्रेस येतो. बॉडी शेमिंग किंवा ह्या ज्या आहेत की ती गोरी किंवा तिचा बांधा किती सडपातळ. ठीक आहे, तिची प्रकृती तशी आहे किंवा तिनं त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले असतील म्हणून ती आज तशी आहे ना. तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त गुगलला सर्च करून होणार नाहीये. तुमची प्रकृती वेगळी आहे. मे बी तिनं केलं असेल गुगलला सर्च, पण त्याचा तिला काही दुष्परिणाम होतोय का? किंवा तिला सरळ विचारा की काय ग किती छान दिसतेस तू. पण नाही, आपण इथं जरा असं कमीपणाचं तिला कसं विचारायचं. विचारून तुम्ही ते करू शकता, पण चुकीच्या ह्यानी करू नका किंवा तिनं केलं ईर्षेनं करू नका. खेळीमेळीनं वा छान, तुझं छान काहीतरी डाएट करतेस वाटतं, मला सांगशील का? योग्य सल्ला घ्या. नुसतं गुगल किंवा चॅट जीपीटीवर टाकून तुमच्या गोष्टी करू नका. कारण प्रत्येक आयुर्वेद हे असं म्हणतं की प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. बरोबर. एखाद्या व्यक्तीला मी डाएट दिलं तर ते सेम डाएट दुसऱ्या व्यक्तीला चालणार आहे असं नाहीये. तर ते गोष्टी बघूनच स्त्रियांनी मग कुठलेही डाएट किंवा इतर काही गोष्टी जे आता आपण म्हणलं ते करावं. आणि सोशल मीडियाचा मनावर ताण येऊ देऊ नका. ते शेवटी आभासी जग आहे. प्रत्यक्षात त्या व्यक्तीचं पर्सनल आयुष्यात काय चाललंय हे आपल्याला माहिती नसतं. सरळ अवॉइड करा असं मला सांगावं वाटतं. बरोबर. आतापर्यंत महिलांमध्ये असं कोणती मानसिक आरोग्य रिलेटेड तक्रारी तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिस मधून दिसून आल्या? एन्झायटी तर आहेच. पॅनिकनेस मगाशी म्हटलं तसं की पॅनिक खूप होत आहेत बायका. आणि रजोनिवृत्ती म्हणजे ज्याला आपण म्हणतो मेनोपॉज किंवा थोडंसं प्री म्हणजे तिकडं वाटचाल सुरू झाली की 40-42 नंतर पेरी म्हणजे त्या सर्कलमध्ये येतोय आपण मेनोपॉजच्या. प्री मेनोपॉज म्हणजे आणि थोडं जवळ येतोय आणि ऍक्च्युअल मेनोपॉज म्हणजे जेव्हा पाळी थांबलेली आहे 1 वर्ष झाले. तर ह्या काळात एन्झायटी तर आहे किंवा घाबरले पण म्हणजे उगाचच की आता मला काहीच जमणार नाही. म्हणजे पूर्वी जी स्त्री 10-10, 15-15 लोकांचा स्वयंपाक सहज करू शकायची, तिच्यात आजकाल कॉन्फिडन्सच दिसत नाहीये. कसं होणार, काय होणार? आणि मग नाही मी करू शकत नाही ही गोष्ट. आणि हळवेपणा आणि काय होतं एम्प्टी नेस सिंड्रोम असं म्हणतो की साधारण 50च्या दरम्यान जेव्हा मेनोपॉज ऍक्च्युअल होतो तेव्हा मुलं शिक्षणासाठी बाहेर गेलेली असतात, जॉबसाठी बाहेर गेलेली असतात, नवऱ्याचं अजून रिटायरमेंट व्हायची असते, एकदमच मोकळेपणा येतो. आणि मग अशा वेळेला माझ्याकडे कोणी बघत नाहीये, मी एकटीच आहे, मला कोणी किंमतच देत नाहीये, ह्या गोष्टी खूप वाढतायत. तर अशा वेळेला मी आवर्जून सांगेन की छान कुठेतरी व्यायाम सुरू करा, तुमचे छंद जोपासायचे आणि तुमचं मन थोडंसं ह्या गोष्टींकडे वळेल आणि हा जो स्थित्यंतर आहे मेनोपॉजचं ते सहज तुम्ही पार करू शकाल. बरोबर. वर्क फ्रॉम होम हा एक आता फॅक्टर सुरू झालेला आहे. आता आपण बघतो की माझ्या मते कोविडच्या काळानंतर आपण वर्क फ्रॉम होम याचं प्रमाण आपण भरपूर बघितलं. तर या वर्क फ्रॉम होम मुळे महिलांच्या आरोग्यावर कोणते परिणाम होताना दिसतात? खूप जास्त परिणाम होत आहेत. आता बऱ्याच माझ्या मैत्रिणी वर्क फ्रॉम होम करतात आणि त्यांच्या तक्रारी मला सातत्यानं त्या सांगत असतात की मी म्हणते त्यांना छान आहे की तुमचं वर्क फ्रॉम होम, घरीच बसायचं, छान काम करायचं, मध्येच काहीतरी जीवन यायचं. तर खरं तर एकतर एका जागी बसून सातत्यानं म्हणजे कितीही तास काही काही वेळेला ते कॉल सुरू राहतात, त्यामुळे एका जागी बसून बसून निर्माण होणारे अनेक तक्रारी आहेत. प्लस स्त्रियांना काय होतं तर घरची जबाबदारी आणि ऑफिस हे ऍट अ टाइम मॅनेज करणं खूप अवघड पडतं. बरेचदा लहान मुलं घरी असतात, ती मध्ये मध्ये येऊन त्यांना त्रास करतात, डिस्ट्रॅक्शन होतं. सासूबाईंचं असं असतं की आता ही काय घरीच आहे, कधीही हाक मारूया, आहेत यात
प्रत्येकाने येते. तर ह्या काही सोशल गोष्टी तर घडतातच आहेत, पण मूळव्याधीसारख्या व्याधी किंवा थायरॉइड, स्थौल्य ह्या सुद्धा गोष्टी वाढल्यात. आणि महत्वाचं म्हणजे नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमचा सुद्धा स्त्रियांवर परिणाम होतोय बरं का. सारखे ते घरातच आहेत, ही सुद्धा एक तक्रार बायका सांगतात की बाहेरच जात नाहीत आजकाल, सारखं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे घरातच, त्यामुळे आम्ही काहीच खुलेपणाने करू शकत नाही आणि ह्याचा कुठंतरी आम्हाला स्ट्रेस येतोय किंवा नको वाटतंय. तर हे पण खूप महत्वाचा इश्यू सध्या डेव्हलप झालेला आहे. तर ज्यांचं वर्क फ्रॉम होम आहे त्यांनी कमीत कमी रोज 45 मिनिटं कुठल्याही प्रकारचा व्यायाम करणं हे गरजेचं आहे. आणि अशा वेळेला रात्रीचा जर कॉल असेल तर शक्यतो आहार, लघु आहार घेणं हेही गरजेचं आहे. तर बरोबर. ते महत्वाचं आहे. दररोज 8 ते 10 तास हम्म. काम करणं, स्क्रीन समोर हो. राहणं, हम्म. याच्यामुळे आपल्यामध्ये नजरेचा म्हणजे हो. डोळ्यांची कमजोरता किंवा हो. जळजळ होणे डोळ्यांमध्ये हे तर हम्म. दिसून हम्म. येतच. पण यासोबतच हार्मोन्स आणि झोप हम्म. हम्म. यांवर काय परिणाम होतोय? खूप परिणाम होतो, कारण आयुर्वेदानं सांगितले की रोगनिर्मितीची कारणं सांगितली आहेत. कुठल्याही गोष्टीचा अतियोग, हीनयोग आणि मिथ्यायोग हा टाळला पाहिजे. सध्या आपलं जे स्क्रीनचं चाललंय तो एकतर अतियोग पण आहे, म्हणजे अति प्रमाणात आपण बघतोय, आणि मिथ्यायोग चुकीच्या पद्धतीनं, म्हणजे कसं आडवं पडून किंवा वाकून. याच्यामुळे पाठीच्या मणक्यांवर प्रचंड प्रमाणात ताण येतोय. बरोबर. त्याचे वेगवेगळे व्याधी डेव्हलप व्हायला लागलेत. डोळ्यात असणारं जे आलोचक पित्त असतं, सातत्यानं ते स्क्रीनचा लाईट डोळ्यावर पडून पडून आलोचक पित्त बिघडतंय, साधक पित्त बिघडतंय, आणि ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी बिघडतात. त्याचा परिणाम होतो झोपेवर. झोप ही निद्रा ही आयुर्वेदानं महत्वाची सांगितली आहे. त्यात सुद्धा रात्रीची निद्रा, हा म्हणजे हे महत्वाचं आहे. आम्ही काय सकाळी झोपतोच की, म्हणजे रात्रपाळी करतो सकाळी झोपतो, नाही चालणार. रात्र निद्रा ही महत्वाची आहे, ज्याच्यात सगळं शांत असतं आणि तेव्हा मनाला आणि शरीरालाही शांततेची गरज असते. तर हे कुठंतरी चक्र बिघडतं आणि मग अगेन पित्ताचे विकार, मानसिक विकार आणि पुढे जाऊन हृदरोग किंवा अशांसारखे व्याधी सुद्धा त्याची मुळं ह्या अनिद्रेत किंवा चुकीच्या वेळी झोपण्यात आणि सातत्यानं स्क्रीन समोर बघून बघून डोळ्यांचे विकार आणि मनाचे विकार हे सुद्धा होऊ शकतात. तर त्या दृष्टीनं हे कमीत कमी हे केलं पाहिजे. किंवा काही व्यायाम सांगतात नेत्ररोग तज्ज्ञ, जर तुम्हाला सातत्यानं स्क्रीन बघणं गरजेचंच आहे तर अशा वेळेला 20-20-20 असा काहीतरी त्यांचा तो फॉर्म्युला आहे, तर तो तरी अवलंबावा, म्हणजे डोळ्याला तेवढीच विश्रांती मिळेल. बरोबर. स्मार्ट वॉच आणि स्मार्ट ऍप्स हे आता मार्केटमध्ये भरपूर आहेत आणि प्रत्येकाच्या हातात बघितलं तर स्मार्ट वॉच आहे. आणि जेव्हा आपण विचारतो अरे हे काय स्मार्ट वॉच छान आहे, तर तेव्हा ते सांगतात की हे फिटनेस साठी आहे किंवा मी याच्यावर काउंट करू शकतो स्टेप्स किती झाल्या, वॉकिंग किती झालं. तर यामुळे कुठेतरी आरोग्याची जागरूकता वाढली आहे असं वाटतंय का? काही प्रमाणात वाढली आहे, पण त्याचा दुरुपयोगच जास्त आहे. म्हटलं ना, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. खरं तर इतकं छान तंत्रज्ञान आहे ते, त्याचा स्मार्टलीच यूज केला तर जास्त चांगलं. पण आजकाल काय होतंय, सातत्यानं काही पेशंट असतात, काही स्त्री असतात, सारखं त्याच्यावर हार्ट रेट बघत राहायचं, सारखं त्याच्यावर किती माझे बीपी बघत राहायचं किंवा किती स्टेप्स झाल्या. कशाला? फक्त रात्री बघा ना. आणि मग त्यामुळे पुन्हा ते पॅनिकनेस वाढतोय किंवा आज माझ्या 10,000 स्टेप्स झाल्याच नाहीत बाई. ठीक आहे, नाही झालं एक दिवस, काय बिघडतं? म्हणजे जी गोष्ट अपेक्षा आहे, ज्यांनी कोणा स्मार्ट वॉचचा शोध लावलाय की छान आरोग्य लोकांनी सांभाळावं, पण नाही राहत आहे तिथं. त्याचं हॅबिच्युअल की ऍडिक्शन होते सारखं सारखं ते बघायचं. आणि त्याच्यात आजकाल आय थिंक माझ्याकडे नाहीये, पण व्हॉट्सअप वगैरे पण त्याच्यात असतं, कॉल आलेले पण दिसतात. ते तर अजिबात नको. पुन्हा अगेन तुम्ही त्या बंधनात अडकत चाललाय. त्यामुळे फक्त स्टेप्स बघा, ते पण रात्री बघा. आणि कुणाला इन्शुरन्स रिलेटेड ते काहीतरी कितीतरी स्टेप्स झाल्या की काहीतरी त्यांचा प्रीमियम कमी होतो असं काहीतरी ऐकलंय. सो तेवढ्यासाठी बघा, त्याच्या आहारी जाऊ नका. कुठल्याही तंत्रज्ञानाच्या आहारी जाणं हे आपलं नुकसान करणारं असतं. बरोबर. आणि जास्त आहारी गेल्यानंतर त्याचे दुष्परिणाम आपण बघतोयच आता. बघतोच आहे. असं बघितलं जातंय की भारतामध्ये किंवा बाहेरच्या देशातही लग्न याचं प्रमाण, म्हणजे लग्नाच्या मातृत्वाचं वय असेल किंवा लग्नाचं वय आहे, हे वाढताना दिसतंय. आणि याचा प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतोय? हो, खूप परिणाम होतोय. म्हणजे आयुर्वेदानं तर सांगितलंय की साधारण 20-22व्या वर्षी तुम्ही म्हणजे प्रजनन क्षम होता. आणि तेव्हा जे निर्माण झालेलं जे आपलं जे बाळ असतं ते उत्तम त्याचं बल किंवा उत्तम गुणांनी युक्त असं असतं. त्याचं कारण काय, तर तेव्हा आपली फर्टिलिटी
चा रेट हा सर्वात जास्त असू शकतो. ते आपली अंडाशयांमध्ये अंड निर्माण करण्याची आणि उत्तम अंड निर्माण करण्याची क्षमता चांगली असते. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं ती क्षमता कमी होत जाते. बरोबर. अंडी तयार होतात पण ती इतकी पोषक नसतात जितकी 20 ते 25व्या वर्षी असतील. अर्थातच आता असं नाही होणार आहे की 22व्या वर्षी मूल होणं हे आता अगदी दुर्मिळ झालंय. पण ज्यांना खरंच लग्न करून छान आपलं कुटुंब वाढवायची इच्छा आहे किंवा एक चौकोनी कुटुंब पाहिजे, त्यांना माझा असा सल्ला राहील की 22व्या वर्षी नाही पण किमान 25व्या वर्षी तरी पहिलं मूल अपेक्षित आहे. आणि दुसरं पाहिजे असेल तर ते 28 ते 30च्या दरम्यान करा. आजकाल लग्नच होत आहेत 28-30व्या वर्षी. मग बरोबर. 35व्या वर्षी आधुनिक तंत्रज्ञानानं मुलं होणारच आहेत, नो डाऊट. पण त्यांच्यात किती ताकद असेल? बरं, हाही एक मुद्दा जाऊ दे म्हणते की अनेक टॉनिक घेऊन ते बाळही सुदृढ जन्माला येतं आजकाल. पण 35व्या वर्षी जेव्हा तुम्हाला बाळ होतं, ते कधी मोठं होणार? त्याच्या 25व्या वर्षी बरोबर. आपण किती वर्षाचे असणार? मग आपली त्याच्या सगळ्या वाढीचे टप्पे बघून, त्याला नोकरी लागलेलं बघून किंवा तो एक व्यवस्थित स्थिर झालेला बघण्याची आपली ताकद तेव्हा असेल का? हा पण आजकालच्या कपल्सनी विचार करावा. घ्यायचंय ना, कुटुंब करायचंय ना, मग एक बाळ पहिल्या लग्नानंतरच्या पहिल्या 2 वर्षात एक बाळ होऊ दे. नंतर मग तुमची मर्जी. ज्यांना हा चान्स म्हणजे असं घ्यायचंय त्यांच्यासाठी. पण हा कुठंतरी पुढच्या भविष्याचा पण थोडासा विचार केला गेला पाहिजे. तर त्या दृष्टीनं वय मॅटर्स अ लॉट. अगदी. बरोबर. फर्टिलिटी क्लिनिक्स हम्म. हे सुद्धा आता हम्म. खूप वाढलेले आहेत आणि हो. याच्याकडे कल हम्म. सुद्धा वाढलेला आहे. याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? हा, फर्टिलिटी क्लिनिक म्हणजे पहिल्यांदा जे इनफर्टिलिटीच्या केसेस पण वाढल्या आहेत, ज्याचं कारण आहे अगेन पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड किंवा काही वेळेला अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी असते की काहीच कारण सापडत नाही. तर ह्याच्यासाठी फर्टिलिटी क्लिनिक हे तर उपयोगी आहेतच. बरोबर. त्याचं कारण हेच की चुकीची जीवन पद्धती किंवा आहारशैली चुकीची झालेली आहे. त्याच्यामुळे इनफर्टिलिटीच्या केसेस वाढतात, तर त्या फर्टिलिटी क्लिनिकमध्ये त्या सॉल्व्ह होऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे कन्सीव्ह झाल्यानंतर पुढं 9 महिन्यापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी गर्भिणी स्त्रीला प्रोव्हाइड करणं हे सुद्धा फर्टिलिटी क्लिनिकचंच एक काम आहे. छान पद्धतीनं आपल्या देशात सुरू आहे. पण ह्याच्यात आयुर्वेद सुद्धा उत्तम मदत करू शकतो बरं का. बर. आयुर्वेदात मासानुमासिक म्हणजे गर्भिणी परिचर्या सांगितली आहे. गर्भसंस्कार तर आपण सगळेच ऐकतो. गर्भसंस्कार हे फक्त विशिष्ट संगीत ऐकणं किंवा फक्त विशिष्ट आहार घेणं, विशिष्ट व्यायाम करणं इतपत मर्यादित नाहीये. संगीत तर ऐकलंच पाहिजे, गर्भासाठी ते आवश्यक आहे. मंत्रोच्चारण केली पाहिजेत, आहार त्या दृष्टीनं घेतला गेलाच पाहिजे. पण त्याचबरोबर आयुर्वेदात काही असे उत्तम काढे आलेले आहेत. ते प्रथम मास म्हणजे पहिल्या महिन्यात, अर्थात पहिल्या 2 महिन्यात आपल्याला शक्यतो कळत नाही गर्भधारणा झालेली, आपण बरोबर. टेस्ट केली तर कळते. पण तृतीय मास, चतुर्थ मास, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम असे वेगवेगळे काढे आहेत. आणि त्या काढ्यांचा उद्देश हा आहे की त्या महिन्यात गर्भाची जी वाढ होते तर ती वाढ योग्य रीतीने व्हावी. स्त्रियांमध्ये जर काही हिस्ट्री, बॅड हिस्ट्री असते, ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री म्हणजे गर्भपात होत झालेले असतात किंवा ब्लिडिंग होत असतं, तर हे टाळण्यासाठी सुद्धा हे काढे खूप मदत करतात. बरोबर. आणि सुतिका म्हणजे गर्भनिष्क्रमण किंवा डिलिव्हरी नंतर स्त्रियांचं आरोग्य जपण्यासाठी हे काढे आधीपासून मदत करतात. त्यामुळे फर्टिलिटी क्लिनिकमध्ये आमच्या ह्या आयुर्वेदाचं स्थान हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. की ते मासानुमासिक काढे दिल्यानंतर फक्त बाळासाठी नाही तर ते आईसाठी सुद्धा मदत करतात. नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी ते खूप महत्वाचे असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गर्भात जे महिन्याच्या महिन्यानं म्हणजे डेव्हलपमेंट होते, म्हणजे आता चतुर्थ मास हृदय सुरू होता असं आयुर्वेद म्हणतो. तर अशा वेळेला काही गोष्टी ऍक्टिव्हिटीज सांगितलेल्या असतात की रंजक गोष्टी वाचा, म्हणजे प्रिसाईज सांगितलेलं आहे. किंवा पंचम मासामध्ये स्नायू डेव्हलप व्हायला लागतात. मग स्नायू बल वाढवण्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज सांगितल्या आहेत. षष्टम म्हणजे 6व्या महिन्यात बुद्धी मेधतरहा भवती म्हणजे बुद्धी जागृत होते. तर अशा वेळेला कोडी सोडवा किंवा एखादं असं सस्पेन्स बुक वाचा ज्याचं तुम्ही अज्युम करा की काय होत असेल किंवा तुम्ही इमॅजिन करा असं होत असेल का. ह्या गोष्टी आईनं स्वतः केल्या पाहिजेत, ज्याचा परिणाम गर्भावर होणार आहे. किंवा 8व्या-9व्या महिन्यात पूर्वीच्या काळी असायचं की ते लोकरीचं स्वेटर वगैरे विणायचे. हे गरजेचं आहे कारण तेव्हा बाळाचे हातपाय त्यांची हालचाल सुरू होते. तुम्ही जर ते विणकाम केलं तर इनडायरेक्टली बाळाच्याही हातांमधल्या ज्या म्हणजे गोष्टी असतात किंवा त्यांच्या मुवमेंट्स ह्या चांगल्या रीतीनं पुढे जाऊन
होण्याचे चान्सेस असतात. तर अशा बरोबर. रीतीनं सर्वंकष असा गर्भसंस्काराचा विचार केला पाहिजे. फक्त गर्भासाठी आणि फक्त आहार आणि व्यायाम, गाणं असं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. बरोबर. हम्म. गर्भधारणेपूर्वी शरीराची तयारी हम्म. ही गोष्ट सुद्धा आता हो, महत्वाची हो. झालेली आहे हम्म. तेवढी. पण मग याबद्दल महिलांना माहिती आहे का? किंवा याची हम्म. पूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचतीये का? हो, आता अवेअरनेस खूप वाढत चाललाय. म्हणजे आजकाल असेही पेशंट येतात, म्हणजे कपल्स, की लग्न झाल्यानंतर की आता आम्ही चान्स घेणार आहे. तर त्या दृष्टीनं आम्हाला आमचं बाळ सुदृढ पाहिजे, निरोगी पाहिजे. तर आम्ही काय करू शकतो? तर नक्कीच म्हणजे कसं आहे, शेवटी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. स्त्री शुक्र म्हणजे स्त्रीचं बीज आणि पुरुषांचं बीज हे उत्तम असेल, म्हणजे त्याच्यात कुठलेही दोष नसतील, तर निर्माण होणारं बाळ हे चांगलं निर्माण होतं. बरोबर. तर ह्या दृष्टीनं आपल्या आयुर्वेदात पंचकर्म सांगितलेत, काही रसायन औषधं सांगितलीत, ती आपण देऊ शकतो. पण ह्याच्या पुढं मी आणि एक सांगेन, की ती गोष्ट खूप वेळेला सांगितल्या जात नाही. आई बाबा ते पण पहिल्यांदाच होत असतात. तर ती तुमची मानसिक तयारी आधी करून घ्या हम्म. आणि मगच म्हणजे कन्सीव्ह करायचं की नाही विचार करा, की आपल्याला म्हणजे पहिलं एक वर्षभर आपल्या ट्रिप्स किंवा आपल्या आउटिंग्सला आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे. आपल्या अनेक रात्री आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहेत. किंवा बाळाचं रडणं ते आपल्याला थोडंसं सहन करावं लागणार. त्याच्या दात येताना होणाऱ्या थोड्याशा किरकिरी हेही आपल्याला सगळं ह्या गोष्टी सुद्धा आपण प्री कन्सेप्च्युअल जे काउन्सिलिंग असतं त्याच्यात सांगतो, की हेही एका बाजूनी मनाची तयारी करा आणि नंतरचं तर छानच आहे. म्हणजे एक पहिला काळ, पहिले एक 2 वर्ष आपल्याला जरा हम्म. हे पाळावं लागतं, की नाही आज नाही हॉटेलात जाता येणार आहे किंवा नाही या वेळेला ट्रिपला नाही जाता येणार आहे. आपलं बाळ लहान आहे. पण त्याच्यानंतर तर ते बाळ आपल्याला खूप आनंद देत असतं. ही गोष्ट काही वेळेला होत नाही आणि मग किरकिर, चिडचिड सुरू होते, की काय कुठनं चान्स घेतला असं म्हणणारेही पेशंट्स आहेत. पण तसं नाहीये. आपली स्वनिर्मिती असते ती आणि ती खूप आनंद देणारी असते. पण त्याची तयारी ही आपण जशी शरीराची तयारी करतो ना, तशीच मनाची जोडप्यानं तयारी करणं ही नितांत गरजेचं आहे. हं, आजच्या काळातल्या गर्भवती महिलांच्या समस्या आणि हं, त्याचबरोबर हं, काही पाठीमागच्या हं, वर्षातल्या गर्भवती महिलांच्या समस्या हं. यामध्ये काय फरक जाणवतो? पुष्कळ फरक जाणवतोय. 20 वर्षापूर्वी ना एक आपण म्हणतो जेस्टेशनल डायबिटीस किंवा गर्भिणी किंवा गर्भावस्थेत होणाऱ्या शुगर किंवा डायबिटीस हा नव्हता. पण आजकाल गर्भिणी काळात होणारा डायबिटीस हा प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतो. ह्याचं कारण अगेन तेच की आधुनिक जीवनशैली हे आहे किंवा स्टॅटिक जीवनशैली, की खूप पॅम्परिंग होतं. म्हणजे अगदी पहिल्या महिन्यापासूनच तू हे करू नको, तू ते करू नको, खूप जास्त जपल्या जातं आणि त्याचा परिणाम की हालचाल कमी, त्यामुळे मधुमेहासारख्या गोष्टी ह्या प्रेग्नन्सीच्या काळात वाढलेल्या दिसतात. दुसरं म्हणजे कोणी खूप कमी केसेसमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होते. आपण कुठल्या प्राण्यांचं बघितलंय का सिझर होताना? खरं इट्स अ नॅचरल प्रोसेस की नाही, म्हणजे सहज नॅचरल किंवा नैसर्गिक प्रसूती होणं अपेक्षित आहे. पण आजकाल ते प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी झालंय नॅचरल डिलिव्हरीचं. सगळ्यांना सिझेरियन सेक्शन पाहिजे, कारण पेशन्स नाही, कळा सोसण्याची तयारी नाही आणि सहज सोपं होऊन जाऊ दे ह्या गोष्टींनी त्याच्या पुढच्याही गोष्टी म्हणजे त्याचे जे पुढचे परिणाम आहेत ते डेव्हलप होत आहेत. तर ह्या काही गोष्टी नक्कीच या 20 वर्षात बदललेल्या आहेत. बरोबर. आपण मगाशी हं, आहाराबद्दल सुद्धा बोललो होतो, हं. की आहार नीटनेटका पाहिजे, हो, हो. चांगला आहार घेतला पाहिजे. तर या आहारामध्ये हं. कोणत्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत? मॉडर्न दृष्ट्या किंवा आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीनं बघितलं तर त्यांचा रोग हा प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन्स यावर असतो. पण आयुर्वेदानं इतका सुंदर ह्या सगळ्याचा विचार केलेला आहे. आयुर्वेद म्हणतं की षड्रसात्मक आहार घ्या. षड्रसात्मक म्हणजे काय? तर मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. मला कायम असं वाटतं की आयुर्वेद आणि आपली जी पारंपरिक जी आहारशैली आहे ना किंवा पाककृती ज्या आहेत पारंपरिक, हं. या हातात हात घालून सातत्यानं नांदतायत आत्तापर्यंतही. त्यामुळे आपले कुठलेही पारंपरिक पदार्थ घे, त्याच्यात बहुतांशी षड्रसात्मक आहारच असतो की आपलं बरोबर. अगदी रोजचं ताट. म्हणजे मी बायकांना आवर्जून सांगेन की आपलं जे पारंपरिक ज्या पद्धती आहेत जेवणाच्या, त्या जरी तुम्ही फॉलो फॉलो केल्यात ना, तर विटॅमिन्स किंवा ह्या ज्या कमतरतेच्या गोष्टी आहेत त्या कमी जाणवतील. एक अगदी साधं उदाहरण सांगते की आपली रोजची आमटी हं. षड्रसात्मक आहे. तू म्हणशील कसं? तर मधुर रस, आपण गूळ घालतो त्याच्यात शक्यतो. मधुर आम्ल,
आमलसाठी आवळा म्हणते सॉरी, चिंच घालतो किंवा आमसूल घालतो किंवा टोमॅटो घालतो. मधुर आम्ल लवण, लवण म्हणजे मीठ तर घालतोच आपण प्रत्येक पदार्थात. मधुर आम्ल लवण कटू, कटू याचा आयुर्वेदात अर्थ आहे तिखट. तिखट रसात मग त्याच्यात आपण तिखट भगवती घालतो. कटू तिक्त, तिक्तचा हे कडू रसात मग आपला जो गोडा मसाला असतो किंवा आमटीचा मसाला असतो त्याच्यात अनेक स्पायसेस जे आहेत ते सगळे कटू तिक्त रसात्मकच असतात. बरोबर. जसं की मेथ्या असतात, धने असतात आणि कषाय रसात्मक. कषाय रसात्मक आपण अगेन कढीलिंब त्याच्यात घालतो, कोथिंबीर घालतो. असा हा सगळा जो एकच पदार्थ आहे ज्याच्यात आपल्याला षड्रस मिळाले. आणि आपलं घरचं चटणी, योग्य प्रमाणात चटणी, डावी बाजू कोशिंबीर, भाजी, उसळ, वरण भात किंवा आमटी भात, एखादं काहीतरी गोड म्हणजे साधी खीर आणि शेवट ताक, हे पूर्ण आहार आहे. आणि स्त्रियांनी तरी आवर्जून हा पूर्ण आहार घेतला पाहिजे. आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते की आहार घेताना सुद्धा वेगवेगळे रंग वापरा की. आपल्याकडे तर भाजीपाला इतका छान मिळतो, म्हणजे वेगवेगळ्या रंगसंगतीनं आपण आपलं ताट सुद्धा सजवू शकतो. की बिटाची कोशिंबीर, टोमॅटोची चटणी, इथं शेंगांची किंवा हिरवी भाजी, लाल रंगाची एखादी तिखट घालून केलेली उसळ, थोड्याशा काय म्हणतात ऑफ व्हाईट रंगाची पोळी, पिवळ्या रंगाचा वरण भात. एन नंबर ऑफ व्हरायटीज आहेत ज्यांनी आपण आपलं सगळं असं जेवण, पारंपरिक जेवण मी म्हणते ते छान असं रंगीबेरंगी बनवू शकतो. आणि ज्याच्यातनं आधुनिकही विज्ञान किंवा मॉडर्न सायन्सही सांगतं की जेवढे रंग नॅचरली घ्याल तेवढं तुमचं विटॅमिन आणि त्याच्यात इसेन्शियल घटक तुम्हाला मिळतात. मग हे आपण सहज करू शकतो. तर स्त्रियांनी आवर्जून ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट म्हणजे क्विक ऍक्सेसिबल ऑनलाईन फूड डिलिव्हरी, याचंही प्रमाण वाढताना खूप दिसतंय आणि वाढलंय. कुठेतरी ही संस्कृती होत चालली आहे. हो तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? चुकीचंच आहे. जे आता मी म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्विक होम डिलिव्हरी मध्ये मिळणार, कितपत मिळू शकतील? बरं, जिथनं काही येतंय फूड ते कितपत ताजं असेल, ते किती हायजीननं बनवलं असेल, त्याच्यातल्या भाज्या खरंच चांगल्या आहेत का, मग टाकाऊ भाज्या आणून ते केलेलं आहे हे आपण माहित नाही. तेल वारंवार तळून त्याच्यात त्या भाज्या केल्या आहेत का, ह्या गोष्टी सुद्धा बघायला पाहिजेत. अनेक घरातली मुलं किंवा पुरुष ते सकाळचं संध्याकाळी खायला शिळ झालं म्हणतात. तिथं हे जे फूड कुठनं येतं, ते कधी केलंय हे आपल्याला पत्ता नसतो. तर अर्थातच ते चुकीचं आहे. म्हणजे आजकाल तर कुठल्या कुठल्या नवीन ऍप्स आलेत, त्याच्यावरनं अगदी पलीकडे दुकान असलं एक म्हणजे हाकेच्या अंतरावर तरी तिथनं ते मी नाव घेत नाही पण ते मागवलं जातं. दाण्याचं कूट मागवणाऱ्या सुद्धा महिला आज आपल्याला दिसतात. म्हणजे कुठंच जर कष्ट करायचे नसतील तर नक्कीच तुम्ही रोगनिर्मितीला आमंत्रण देताय, हे मला म्हणायचं. की त्यामुळे अगदी जिथं गरज आहे, जेन्युअन रिझन आहे की मला आज काम खूप आहे आणि शक्यच नाहीये, अगदी क्रुशियल कंडिशन्स मध्ये मागवा, ती सोय आहे. पण याचा अर्थच असा नाही की लागली भूक मागवा. अनेक छोट्या छोट्या पाककृती आहे जे आपण पटकन घरात करू शकतो, तर त्या आवर्जून करा. बरोबर. अजून एक असं की पिरियड्स, मग आपण त्याबद्दल बोललो, पण त्यामध्ये काय होतं की बऱ्याच जणांना कुठेतरी बाहेर जायचं आहे किंवा काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून पिरियड्स लवकर येऊ देत म्हणून पिल खाल्ल्या जातात, गोळ्या घेतल्या जातात किंवा डिले करायसाठी पण गोळ्या घेतल्या जातात. पण बऱ्याचदा असं होतं की काही वेळा आपल्या स्ट्रेसमुळं किंवा आपल्या पूर्ण शेड्यूलमुळं पिरियड्स डिले होऊ शकतात आणि 1 ते 2 महिना पिरियड डिले होणं हे कदाचित होऊ शकतं. पण मग तेव्हा सुद्धा काही जण की होत नाहीये त्याचं टेन्शन घेतात आणि स्ट्रेसनी ऑलरेडी त्या पुढे गेलेल्या असतात आणि त्यामुळे परत पिल घेऊन त्याचं ड्रॉप केलं जातं किंवा ते पिरियड्स पटकन आणल्या जातात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा यावर पिल्ससाठी कुठलं अजून काय ऑप्शन्स आहेत? बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे मगाशी म्हटलं तसं वेगाचं उदिरण करायचं नाही आणि धारणही करायचं नाही. म्हणजे पिरियड्स अलीकडेही आणायचे नाहीत आणि खूप पुढेही ढकलायचे नाहीत आर्टिफिशियली. काही वेळेला तू म्हणलीस तसं परीक्षेचा स्ट्रेस असतो, त्याच्यामुळे पिरियड्स पुढे जातात. तर अशा वेळेला अगदी बेसिकली आधी साधे घरगुती उपाय करा. म्हणजे नेहमी येणारी जर 28-28 दिवसांची सायकल आहे ती कदाचित लगेचच घरगुती उपाय लगेच करायची गरज नाही. वेट की 28 दिवसांच्या ऐवजी 30 दिवस झालेत, 32-35 दिवस झालेत, मग थोडेसे घरगुती उपाय करायला हरकत नाही. जसं की अगदी आपले मिरे असतात, मिऱ्यांचं चूर्ण, अर्थात हे सगळं वैद्यकीय सल्ल्यानंच हे पण घेणं अपेक्षित आहे. किंवा दही साखर असते, ह्या गोष्टी, किंवा तीळ चवून खायला सांगतो. अशा काही गोष्टींनी आपण पिरियड्स आणू शकतो. किंवा पपई, ते तर अगदी सगळ्यांचं म्हणजे अगदी सगळ्यांना माहिती आहे की पपई खाल्ली की पिरियड्स येतात.
तर ह्या काही गोष्टी नक्कीच करून आपण प्रयत्न करू शकतो. प्रत्येक वेळी लगेच हार्मोनकडे जाण्याची काही गरज नसते. आणि मग त्याच्यावर नाही झालं तर तुम्ही योग्य वैद्यकीय सल्ल्यानंच या गोळ्या घ्या. ओव्हर द काउंटर घेऊ नका, कारण शेवटी हे हार्मोन्स आहेत. त्याच्यामुळे शरीरात नक्कीच नको ते बदल घडू शकतात जर चुकीचा डोस आणि हे घेतलं तर. आणि प्लस ह्याच्यात मी ऍड करीन की वारंवार जर अशा गोष्टी होत असतील तर मात्र तुम्ही वैद्यकीय सल्ला घेणं आणि त्याचं योग्य काय ते निदान करणं हे गरजेचं आहे. बरोबर. हम्म. मेनोपॉज बद्दल आपण मगाशी बोललोच, हो थोडंसं त्याबद्दल माहिती सांगितली तुम्ही. हो. पण त्यासोबतच 40 वर्षानंतर हम्म. महिलांमध्ये हम्म. हाडाचा ठिसूळपणा असेल हो किंवा वीकनेस हा हम्म. सुरू होतो. हो आणि मेनोपॉज मध्ये पण काही हम्म. काळजी घेतली पाहिजे जी महिलांमध्ये माहिती नाहीये बरोबर. किंवा त्याबद्दल अजून उपाय माहिती नाहीयेत त्यांना. तर हम्म. तुम्ही याबद्दल काय सांगाल? हो, छान प्रश्न आहे. मेनोपॉज मध्ये किंवा पेरीमेनोपॉज आपण म्हणूया की थोडंसं हाडांची कुरकुर सुरू होते, अ, दौर्बल्य जाणवतं किंवा पाय दुखायला लागतात, पायातनं गोळे येतात. हे हम्म. खूप महत्वाचं लक्षण आहे. तर आपला जर जीवनक्रम बघितला तर पहिली 10 ते 15 वर्ष ही कफाची असतात. जसं प्रत्येक गोष्टीत आपण कफ वात पित्त अशा तिन्हीचा कोरिलेशन करू शकतो. बरोबर. तर पहिली 15 ते 20 वर्ष आपण म्हणूया कफाची असतात, जिथं स्थिरत्व येत असतं, शरीर धातू तयार होत असतात. पुढची म्हणजे साधारण 30च्या पुढची 50 पर्यंत हे पित्ताचा काळ असतो, ज्याच्यात सगळ्या गोष्टी स्थिर आहेत पण तिथं पाचनाचं काम होत असतं. सगळं आहे ते व्यवस्थित राखण्याचं काम सुरू होतं. आणि त्याच्यानंतर वाताचा काळ हा निसर्गतः किंवा प्रकृतीतः सुरू होतो. वाताचा काळ याचाच अर्थ अस्थिधातू सौशिर्य किंवा अस्थिधातूची झीज व्हायला लागते. हे टाळायचं असेल तर ह्याची काळजी आपण सुतिका अवस्थेपासून घेतली पाहिजे. सुतिका परिचर्या जो आपला मगाशी पॉइंट अर्धवट राहिला होता, की सुतिका परिचर्या म्हणजे काय तर जेव्हा आपली डिलिव्हरी होते त्याच्यानंतर 45 दिवस हे विश्रांती घेणं किंवा योग्य आहार विहार घेणं ह्या गोष्टी आयुर्वेदाने सांगितल्यात. त्याचं कारण बरोबर. असं आहे की जो प्लासेंटा पडतो तिथे एक मोठी जखम असते. हम्म. आणि हे फक्त आयुर्वेद नाही, सगळ्याच शास्त्रांनी सांगितलं की ती जखम भरून येण्यासाठी ते 6 वीक्स सांगितलेले आहेत. 6 आठवडे तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. ह्या दरम्यान शेकडी घेणं हे गरजेचं आहे, पथ्यानं राहणं गरजेचं आहे. हे जर पाळल्या गेलं नाही तर नक्कीच मेनोपॉझल म्हणजे पाळी जाताना हाडांच्या समस्या डेव्हलप होतात. तर ते नसेल पाळल्या गेलं तर तुम्ही 40व्या वर्षापासून व्हिटॅमिन D3 किंवा आयुर्वेदोक्त जे कॅल्शियम किंवा हम्म. हाडांच्या बळकटीसाठी अनेक तेलं सांगितली आहेत. स्त्रियांसाठी महत्वाचं औषध अगदी पहिलं स्नेहन स्वेदन, म्हणजे अंगाला तेल लावणं आणि काढ्याचा शेक घेणं. हे हम्म. करत राहिलं पाहिजे, कारण वातादृते नास्ती योनी नारेणा प्रदुष्यती असं सांगितलंय. म्हणजे वातानच स्त्रियांमध्ये रोगनिर्मिती होते आणि वाताला पहिलं औषध आहे स्नेहनस्वेदन. तर मेनोपॉझल एजमध्ये स्त्रियांनी स्नेहनस्वेदन करत राहायला पाहिजे. हाडांचं सौशिर्य येऊ नये किंवा हाडं ठिसूळ होऊ नयेत म्हणून आयुर्वेदोक्त कॅल्शियम घेतलं पाहिजे. नाचणी, राजगिरा ह्यांसारख्या आहारात आपण पदार्थ घेऊ शकतो. तूप व्यवस्थित खाल्लं बरोबर. पाहिजे, घरगुती तूप, घरी कढवलेलं, बाहेरनं आणलेलं नाही. तर ह्या गोष्टी ह्या करत राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी पुढं जाऊन को सिक्वेन्सेस आहेत ते कमी होतात. बरोबर. हम्म. आजच्या काळात महिलांनी जर अशा कोणत्या हम्म. सवयी स्वतःच्या अंगवळणी हम्म. लावल्या तर पुढच्या काही वर्षांमध्ये हम्म. त्यांना त्याचे बदल दिसून येतील, फरक दिसून हम्म. येतील. आणि आताच आपण बघितलं तर जग AI, हम्म. डिजिटल आणि हो सोशल मीडिया हो हे हो आपल्याला खूप दिसतंय आणि हम्म. स्वतःचं आरोग्य जपणं हे फार महत्वाचं हम्म. आहे. हम्म. तर याबद्दल हम्म. तुम्ही काय सांगाल? खूप मस्त छान मुद्दा आहे. तर ह्याचे मी 5 पैलू सांगणार आहे: शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक. शारीरिक आरोग्य आतापर्यंत आपण चर्चा केलेलीच आहे. त्याच्यातलं महत्वाचं कारण की आपली पाळी जी आहे ना ती व्यवस्थित येते ना, कारण जेव्हा आपली पाळी हा आपल्या आरोग्याचा आरसा आहे असं म्हणूया. बरोबर. जोर पाळी सुरू आहे तो म्हणजे जो काही इंटरवल असेल तो प्रॉपर मेंटेन होतोय ना, भले एखादीची 26 दिवसांनी असेल, एखादीची 1.25 महिना असेल, 1.5 महिना असेल, थोडंसं 5 दिवस अलीकडे पलीकडे चालेल, पण ती जी हे आहे कन्सिस्टन्सी ती मेंटेन राहते ना हे बघणं हे महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं त्याच्यात काही चेंजेस होत असतील तर रजस्वला परिचर्या पाळणं, जे मी मगाशी सांगितलं की फार उड्या धावपळ नको, सात्विक आहार घ्या, लघु आहार घ्या, पाळी सुरू असताना तरी ही पथ्य आवर्जून पाळा. तर ही रजस्वला परिचर्या पाळली तर पुढे जाऊन शारीरिक ज्या फायब्रॉइड सिस्ट हे कमीत कमी होतील. जंक फूड खाऊ नका, म्हणजे आहार सात्विक घ्या. त्याच्यानंतर शिळण बायकांना सवय असते की नको नको मीच खाते. ठीक आहे, शिळं उरणारच, पण मग ते सगळ्यांना वाटून द्या ना, म्हणजे तेवढाच एक म्हणजे पोर्शन तुम्हाला कमी येईल.
मीच खाणं ह्याला काही अर्थ नाहीये. तर अनेक बायकांना शिळं खाल्ल्यामुळे सुद्धा अनेक आहाराच्या किंवा पित्ताच्या तक्रारी होतात. तर हे टाळा. षड्रसात्मक आहार घ्या. व्यवस्थित परिपूर्ण आहार घ्या. कुठलंही चुकीचं फॅड डाएटचं करू नका फॉलो. जे तुमच्या प्रकृतीला झेपेल तेच डाएट फॉलो. डाएटचा अर्थ चौरस आहार किंवा ज्या आहारानं तुम्हाला शरीरात थकवा निर्माण होणार नाही आणि तुमचं ओव्हरवेट किंवा वेट जास्त वाढणार नाही असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे त्या दृष्टीनं तुमच्या आहाराची तुम्हीच स्वतः किंवा एखाद्या तज्ज्ञाच्या मदतीनं प्रॉपर ते ठरवून घ्या. हे झालं शारीरिक आरोग्याविषयी. मानसिक आरोग्य मगाशी जे मी म्हणलं की अनेक वेगांचं अशा वेळी धारण केलं गेलं पाहिजे किंवा वे ऑफ म्हणजे त्या एखादा क्रोध येणं स्वाभाविक आहे. राग येणं म्हणजे ज्याला म्हणतो ते स्वाभाविक आहे. एखाद्याचा मत्सर वाटणं हे स्वाभाविक आहे. आपण सर्वसामान्य माणसं आहोत, संत नाही आहोत. किंवा द्वेष वाटणं स्वाभाविक आहे, वाईट वाटणं स्वाभाविक आहे. तर ह्याच्यासाठी योग्य वेळेला काही म्युझिक म्हणजे ऐका, योगातले काही प्राणायाम म्हणजे मेडिटेशन ह्याचं जर तुम्ही प्रॅक्टिस करत गेली तर ह्या ज्या काही भावना आहेत ना त्याची तीव्रता कमी होते. बरोबर. त्यामुळे त्या आल्या तरी त्याची तीव्रता कमी असेल तर ते घरातलं वातावरणही छान राहतं. शारीरिक झालं, मानसिक झालं, बौद्धिक झालं. आजकाल आणि एक आपला महत्वाचा हे राहिला तो म्हणजे ब्रेन फॉग किंवा ब्रेन रोट असं एक हे की आठवतच नाही बायकांना किंवा विसरभोळेपणा खूप वाढत चाललेला आहे. तर त्याच्या मागचं कारण आहे आपण रील्स खूप बघतोय एका पुढे एक त्यांनी ना विसरभोळेपणा होतोय. तर ते कुठंतरी बौद्धिक आपल्या आरोग्याशी त्याच्यावर परिणाम होतोय. मग अशा वेळी कोडी सोडवणं, शब्दकोडी पूर्वी यायची ती सुडोकू सोडवणं किंवा मुद्दाम शॉपिंगला जाताना कुठलीही लिस्ट न करता आठवून त्या गोष्टी आणायचा प्रयत्न करणं, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. शारीरिक, मानसिक, बौद्धिक झालं. भावनिक आरोग्य मगाशी जे मी सांगितलं की क्रोध, मत्सर, लोभ, तर मी प्रत्येकाला सांगते की घरात एक थर्मामीटर असं तयार करा, म्हणजे असं स्केच करून ठेवा. पिरियड्स ज्यांचे सुरू आहेत त्यांनी म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल म्हणजे पिरियड येण्याच्या 2-3 दिवस आधी आपण एकदम असा बॉम्ब असतो प्रत्येक स्त्री की कधीही फुटेल सांगता येत नाही. म्हणजे छोटंसं कारण पुरतं राग अनावर होतो आणि मग काहीतरी बोलल्या जातं आणि घरात वादविवाद होऊ शकतात. तर अशा वेळेला मनाला समजवा की आत्ता मला राग येणार आहे पण मी कंट्रोल करतेय, कारण हे मी नाहीये, मी स्वतः नाही, हे माझे हार्मोन्स बोलतायत. समोरच्याला, आपल्या नवऱ्याला की आपल्या मुलांना काहीच माहित नसतं ही अशी अचानक कशी चिडली आणि मग वादांवर वाद किंवा बोलण्यांवर बोलणी वाढतात. तर अशा वेळेला त्या अवस्थेत सरळ सांगून ठेवा की आत्ता आय एम ऑन रेड फ्लॅग किंवा मी आत्ता माझं थर्मामीटर मध्ये माझा रेड मार्क आहे, आता वादाचे विषय माझ्याशी टाळा. शक्यतो काय असतील ते आपण नंतर बोलूया आणि मी चिडू शकते, फक्त तुम्ही मला सपोर्ट करा. तर ह्या गोष्टी मानसिक भावनिक काय म्हणतो त्याला लिटरसी की भावनांचं व्यक्तीकरण किंवा काही वेळेला राग येतो ना, म्हणा की मला ना आता राग आलाय, ते जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला त्याची इंटेन्सिटी ताबडतोब कमी झालेली असते. नवऱ्याला मला हे आता पटलेलं नाही किंवा एखाद्या मैत्रिणीला हे तू आता म्हटलीस मला वाईट वाटलं. प्रत्येक भावनांचे असे वेगवेगळे पदर असतात, शेड्स असतात, तेही सांगा किंवा ह्याच गोष्टी नाही मला आनंद झालाय, मला ना आज खूप छान वाटते, ह्या गोष्टी सुद्धा स्त्रियांनी व्यक्त करायला पाहिजेत. त्यामुळे त्यांचं भावनिक आरोग्य जपलं जातं. आणि शेवट सामाजिक की मेनोपॉज नंतर तरी थोडंसं आपण मोकळं झालेलो असतो. आपली मुलं ही त्यांच्या करिअरला व्यवस्थित लागलेली असतात. नवरा पण रिटायरमेंटकडे आलेला असतो, कामाचं असं लोड नसतं. तर अशा वेळेला स्वतःच्या राहिलेल्या काही गोष्टी असतात की हॉबीज जपायच्या राहिलेल्या असतात, त्या पुन्हा नव्यानं सुरू करा. नवीन लहान मुलांसारखं शिकायला सुरू करा. आणि महत्वाची गोष्ट की एखाद्या सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घ्या, कारण आता तुम्ही अनुभवी झालेले असता, तुमच्याकडे बऱ्याच गोष्टींचा अनुभव असतो ज्याचा कुणाला तरी नवीन पिढीला उपयोग होऊ शकतो. एखाद्या अनाथाश्रमात, एखाद्या वृद्धाश्रमात सहज जाऊन बसा, त्यांना छान गोष्टी सांगा. त्यामुळे हे जे ताणतणाव असतात ना ते अगदी हलके व्हायला मदत होतात आणि मेनली तुमचं आरोग्य चांगलं राहतं. तर अशा सर्वंकष तुम्ही आरोग्य जपावं हे मला अपेक्षित आहे. तर त्या दृष्टीनं म्हणजे प्रयत्न करत राहा. मेनोपॉजचा आणि पुढे होणाऱ्या त्याच्या इतर गोष्टींचा त्रास कमीत कमी होईल. बरोबर. खूप छान माहिती दिलीत तुम्ही आणि जे शेवटी निकष सांगितलेत की कशा पद्धतीनं कुठल्या सवयी अंगवळणी लावल्या पाहिजेत, काय सोडलं पाहिजे आणि काय पुढे नेलं पाहिजे, याचं खरंच स्पष्टीकरण आपल्या सगळ्यांना आता मिळालं असणारच आहे नक्कीच. आणि ही एवढी छान माहिती तुम्ही आरोग्य कसं सांभाळलं पाहिजे किंवा आयुर्वेद काय सांगतं या आरोग्याबद्दल
एवढी छान माहिती तुम्ही आज दिलीत आणि खूप छान पद्धतीनं वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. मला आज इथं तुम्ही बोलवलं आणि स्त्रियांविषयी सांगण्याची संधी दिलीत आणि आयुर्वेदा दृष्टीनं स्त्रियांविषयी सांगायची संधी दिलीत, याबद्दल तुम्हा सर्व टीमचे मनःपूर्वक आभार. आता बघायला गेलं तर स्त्रियांचं आरोग्य हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला आजच्या या पॉडकास्टमधून नक्कीच समजलं असेल. त्याचबरोबर नियमित व्यायाम असेल किंवा आपण जे अन्न खातोय ते कशा पद्धतीनं खाल्लं पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी आयुर्वेदात काय सांगितलं आहे हे आजच्या पॉडकास्टमधून आपण जाणून घेतलेलं आहे. आणि खरंच स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर कुटुंबाने सुद्धा स्त्रियांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत केली पाहिजे. असेच नवनवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे साध्या सराच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही Instagramवर सुद्धा आपले काही व्हिडिओज बघू शकता. साधं सरळ या नावाने आपलं पेज सुद्धा आहे Instagramवर. आणि तुम्हाला जर तुमचा आवडता गेस्ट आपल्या पॉडकास्टमध्ये पाहायचा असेल तर तुम्ही नक्की खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट ड्रॉप करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या काही शंका असतील तर त्याही तुम्ही तिथे विचारू शकता. आणि आमच्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स येतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.